नमस्कार. प्रकरण 5. प्रार्थना त्रिताप हरिणी. प्रार्थनेची शक्ती जगातली सर्वात मोठी शक्ती आहे. डॉक्टर कॅरल एकेकाळच्या नास्तिक, तार्किक, पूर्ण बुद्धी प्रामाण्यवादी डॉक्टरांच्या तोंडून निघालेलं हे दिव्य वचन, श्रद्धा, प्रेमाने आणि आस्तिकतेने भरलेलं वाक्य ऐकून त्यांच्या हाताखाली शिकणारे मेडिकलचे विद्यार्थी म्हणजेच भावी डॉक्टर आश्चर्यचकित झाले. आणि मग हे वाक्य, त्यावरची उलटसुलट चर्चा तेथील शैक्षणिक संस्थेच्या भिंती ओलांडून साऱ्या फ्रान्स देशात पसरली. कारण डॉक्टर कॅरलचं फ्रान्समध्ये खूप मोठं नाव आणि दबदबा होता. त्यांच्या विरोधकांनी, मत्सर, हेवा, ईर्ष्याळू लोकांनी त्याचा फायदा उठवत टीका टिप्पणीला एवढं उधाण आणलं की नास्तिक विज्ञानवादींनी त्यांना मतिभ्रम झाल्याचाही आरोप ठेवला. शेवटी त्यांनी तिथे राजीनामा दिला आणि ते फ्रान्स सोडून अमेरिकेत गेले. तिथे रॉकफेलर संस्थेत औषध विज्ञान आणि उपचार म्हणजे चिकित्सा यावर संशोधन करणाऱ्या त्या संस्थेत उच्च पदावर काम केलं आणि तिथेही प्रार्थना आणि रोगोपचार यावर संशोधन चालू ठेवलं. त्यांच्या अत्यंत कठीण परिश्रम, संशोधन आणि अभ्यासाच्या कारणाने नंतर इंग्लंड, अमेरिका आणि युरोप खंडातील अनेक देशात अनेक सरकारी, सार्वजनिक संस्था, ट्रस्टमार्फत चालणाऱ्या मोठमोठ्या दवाखान्यात औषधा इतकंच प्रार्थनेला महत्त्व देतात. याची अजूनही काही चर्चा आपण नंतर करणार आहोत. पण आधी स्वतः नास्तिक, तार्किक असलेल्या एवढ्या मोठ्या डॉक्टरने सुरुवातीचं विधान का केलं याचं कारण, तत्संबंधी सत्य घटना जाणून घेऊयात. सुरुवातीला सांगितलं की त्या काळात म्हणजे साधारणपणे सन 1900च्या सुमाराला फ्रान्समध्ये डॉक्टर्स अलेक्सिस कॅरलचं खूप मोठं नाव होतं. त्यांचा एक पेशंट होता, खूप श्रीमंत पण अनेक रोगाने पीडित, पण मुख्यतः क्षयरोगाने पीडित. लक्षात घ्या की त्या काळची गोष्ट, ज्या काळात क्षयरोगावर परिणामकारक औषध शोधलं गेलं नव्हतं. त्या श्रीमंताची तब्येत दिवसेंदिवस ढासळत होती. कोणत्याच औषधाचा गुण काही येत नव्हता. एके दिवशी तो रुग्ण डॉक्टरांना म्हणाला, डॉक्टर साहेब, मी असं ऐकलं आहे की आपल्या देशात दक्षिणेला पिरनीज पहाडाच्या पायथ्याशी लूर्द नावाचं एक गाव आहे. ते तीर्थस्थान आहे. तिथे एक झरा वाहतो. त्या ठिकाणी एक सेवाभावी संस्था आहे. तिथे जो कोणी रोगी जातो त्याच्यासाठी सेवाभावी संस्थेत सर्व कर्मचारी मनःपूर्वक प्रार्थना करतात आणि मग त्या झऱ्यात स्नान करायला सांगतात. त्यामुळे तो रोगी निरोगी होतो. मला तिथे जायचं आहे आणि तुम्हाला माझ्यासोबत यायचं आहे. डॉक्टर कॅरलचा तर मुळात अशा गोष्टींवर विश्वास नव्हता, म्हणून त्यांनी स्वतः जाण्यास स्पष्टपणे नकार दिला. उलट त्या माणसाला समजवण्याचा प्रयत्नही केला. या साऱ्या अर्थहीन, अंधश्रद्धाळू गोष्टी आहेत. तिथे जाण्याने काहीही फायदा होणार नाही. उलट इतक्या दूरच्या प्रवासाने तुमची प्रकृती आहे त्याच्यापेक्षा जास्त बिघडेल. नंतर त्या रुग्णाने विचारले की डॉक्टर, आत्तापर्यंत तुम्ही माझ्यावर जे काही औषधोपचार केले त्यांनी माझ्या प्रकृतीत काही फरक पडला आहे का? डॉक्टर म्हणाले, नाही. अजून काही औषधोपचार बाकी आहेत का? डॉक्टर म्हणाले, नाही. आता असं कोणतंच औषध नाही की जे तुम्हाला देण्यासारखं आहे. मग हा प्रयोग करून बघायला काय हरकत आहे? तुमच्याजवळ आता कोणतीच चिकित्सा बाकी नाही, गुण आला नाही, मी असाही मरणारच आहे. मग तिथे जाऊन यायला काय हरकत आहे? तुम्हाला माझ्याबरोबर फक्त एवढ्यासाठीच यायचं आहे की रस्त्यात जर माझी बिघडली प्रकृती तर तुम्ही उपचार करू शकाल. बरं, येण्या जाण्याचा खर्च, माझ्यामुळे इतके दिवस कामावर न गेल्यामुळे, व्यवसाय न केल्यामुळे तुमचे जे काही आर्थिक नुकसान होईल मी त्याची भरपाई करून देईन ना. मग येण्यास तुम्ही नकार काही देऊ नका. शेवटी डॉक्टर तयार झाले. तिथे गेल्यावर डॉक्टर कॅरल यांनी स्वतः आणि तिथे असलेल्या आंतरराष्ट्रीय मेडिकल संस्थेच्या विद्वान अनुभवी डॉक्टरांनी पुन्हा त्यांची शारीरिक तपासणी केली. डॉक्टरांनी अभिप्राय दिला की दोन्हीही फुफ्फुसांच्या खालच्या भागात जखम होऊन ती टीबीने व्याप्त आहे. असाध्य स्थिती आहे. रोगी काही दिवसांचाच नव्हे तर काही तासांचा पाहुणा आहे. कोणत्याही क्षणी प्राणज्योत मालवेल सांगता येत नाही. डॉक्टरांच्या या अभिप्रायानंतर तिथले सर्व कर्मचारी एकत्र जमले
त्यांनी त्याच्यासाठी मनःपूर्वक प्रार्थना केली आणि नंतर झऱ्यात स्नानासाठी उतरण्यास सांगितलं. डॉक्टर कॅरल पण पाण्यात उतरले, हातपाय धुतले. पाणी एवढं थंडगार होतं की डॉक्टर कॅरल यांना खात्री झाली की अशा परिस्थितीत रोगी शेवटच्या अवस्थेत यात उतरला तर याचं शवच बाहेर येईल. त्यांनी पुन्हा समजवण्याचा प्रयत्न केला, पण रुग्णाने तो काही मानला नाही. तो पाण्यात उतरला, काही वेळ पाण्यात डुंबला, बाहेर आला तर त्याच्या शरीरात स्फूर्ती होती. तो ताजा तवाना बाहेर आलेला पाहून डॉक्टर आश्चर्यचकित झाले. थोडे दिवस तिथे राहिले. त्यांचा तो रुग्ण पूर्णपणे स्वस्थ झाला. डॉक्टरांना तर खूप आश्चर्य वाटलं, पण त्यांचा बुद्धिजीवी वैज्ञानिक जीव हे आश्चर्य काही स्वीकारेना. त्यांना वाटलं की या झऱ्याच्या पाण्यात काही औषधी गुण असावेत. त्यांनी तिथून ते पाणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी बरोबर घेतलं. त्यांना आश्चर्य वाटायचं की तिथे अनेक रोगांनी पीडित रुग्ण होते, ते देखील स्वस्थ झाले पाहिजे. या पाण्याचा नीट अभ्यास करायला हवा. यात रोग निवारणाऱ्या अद्भुत औषधांचा समन्वय दिसतो. ते स्वतःशीच पुटपुटले आणि पाण्याचा नमुना घेऊन आपल्या मेडिकल कॉलेजमध्ये परतले. खूप प्रयोग केले, परंतु पाण्यात कोणतेच औषधी गुण नव्हते. उलट पाण्यात एवढे रोगजंतू होते की जर निरोगी माणूस त्या पाण्यात आंघोळीला उतरला तर तो रोगी होऊनच बाहेर पडेल, एवढं दूषित पाणी. पण प्रत्यक्षात त्यांच्या या वैज्ञानिक मान्यतेविरुद्ध घडत होतं. त्यांनी तिथे हेही पाहिलं की दिवसभरातून निदान 1 पेला पाणी प्रत्येकजण प्यायचा. डॉक्टर कॅरेलच्या वैज्ञानिक बुद्धीला, वैद्यक ज्ञानाला शेवटी हार मानावी लागली आणि त्यांच्या तोंडून सुरुवातीला दिलेलं वाक्य बाहेर पडलं. प्रार्थनेची शक्ती जगात सर्वात मोठी शक्ती आहे. त्यांच्या या विधानामुळे त्यांना मेडिकल कॉलेजमधून काढण्यात आलं. त्यांची नोकरी गेली. अमेरिकेत आले. रॉकफेलर संस्थेमध्ये नोकरी स्वीकारली आणि त्यांनी मेडिकल क्षेत्रात केलेल्या संशोधनामुळे त्यांना नोबेल प्राईज देखील मिळालं. प्रार्थनेच्या शक्तीवर त्यांची अतूट श्रद्धा बसली. वैद्यकीय क्षेत्रात त्यावर त्यांनी अनेक प्रयोगही केले. त्यांच्याच प्रयत्नाने अमेरिका आणि इंग्लंडमध्ये अनेक सरकारी आणि संस्थांच्या दवाखान्यात नियमाने रुग्णांसाठी सकाळ संध्याकाळ प्रार्थना व्हायला लागल्या. आत्ताही होत आहेत. पाद्री, डॉक्टर्स, नर्सेस, इतर कर्मचारी, रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक सर्वजण त्यात सहभागी होतात. त्याचा परिणाम उत्तम प्रकारे रुग्णांवर होत आहे आणि ते रोगमुक्त होत आहेत. अमेरिकेतील एक प्रार्थनाप्रेमी संत पुरुष फिलमोर आणि त्यांची पत्नी श्रीमती मर्टर फिलमोर आयुष्याच्या मध्यकाळापर्यंत त्यांचं जीवन सर्वसामान्य मध्यमवर्गीयांप्रमाणे केलं. श्रीयुत फिलमोर हे एक व्यावसायिक पुरुष होते. शरीराने अपंग आणि रोगग्रस्त, आर्थिक अडचणी, मानसिक अशांती. त्यांची पत्नी मर्टल तर नेहमीच आजारी असायची. औषधांनी निरोगी झाली नाही तरी तिचा डॉक्टरांवर आणि औषधोपचारावर खूप विश्वास. त्यांनी अनेक डॉक्टर बदलले देखील. त्यांच्या सांगण्यानुसार औषधंही बदलली, परंतु तब्येत नीट होईना. एकदा ते दोघेही त्यांच्या एका मित्राच्या आग्रहाने एका आध्यात्मिक पुरुषाच्या भाषणाला गेले. श्रीयुत फिलमोर भाषण ऐकून जसे होते तसेच परत आले, पण श्रीमती मर्टल फिलमोरच्या मनात भाषणातलं एक वाक्य अगदी कोरलं गेलं, हृदयात ठसलं. ती वारंवार त्या वाक्यावर विचार करायला लागली. तिची विचारसरणी बदलली. नकारात्मक विचारांच्या ऐवजी ती सकारात्मक विचार करायला लागली. औषधाऐवजी प्रार्थनेवर जोर द्यायला लागली. चिंतन, मनन, प्रार्थनेने तिची तब्येत सुधारू लागली. तिने तिच्या शेजारी राहणारे श्रीयुत कैस्के, जे स्वतः अपंग होते. डॉक्टरांनी सांगितलं होतं की हे आयुष्यात कधीही चालू शकणार नाहीत. नेहमीच व्हीलचेअरवर त्यांना फिरावं लागेल. त्या कैस्केंना तिने ते वाक्य सांगितलं, त्यावर चिंतन करायला सांगितलं, श्रद्धापूर्वक प्रार्थना करायला सांगितली आणि सकारात्मक विचार करायला सांगितले आणि कैस्केंची तब्येत सुधारायला लागली. हळूहळू स्वस्थ व्हायला लागले आणि एके दिवशी स्वतःच्या पायावर उभं राहून चालायला पण लागले. हे सर्व डोळ्यांनी पाहणारे, अनुभवणारे फिलमोर पण आता बदलले. त्यांच्याही जीवनात प्रार्थनेने महत्त्वाचं स्थान घेतलं. इतकंच नाही तर सर्व जीवन प्रार्थनामयच झालं. इतरांना धीर देऊन, मार्गदर्शन
ते करायला लागले. त्यांच्यासाठी प्रार्थना करू लागले. त्यांच्या संपर्कात येणारे लोक शारीरिक मानसिकरित्या निरोगी होऊ लागले, प्रसन्न शांत व्हायला लागले. त्यांच्या जीवनात परिवर्तन करणारं ते वाक्य होतं, आय एम चाइल्ड ऑफ गॉड अँड देअरफॉर आय डू नॉट इनहेरिट सिकनेस. मी ईश्वराचं संतान आहे, म्हणून माझ्यात कोणताच रोग नाही. फिल्मोर म्हणायचे की ईश्वर संपूर्ण सद्गुणांचं आगर आहे. ईश्वर अनंत शक्ती, साहस, अद्वितीय सौंदर्य आणि स्वास्थ्याचे प्रतीक आहे आणि मी त्याचेच संतान असल्यामुळे त्याच्या या सर्व गुणांवर माझा अधिकार आहे. मी त्याच्या गुणांचा वारसदार आहे. आणि तरी आपण रोगी, दुःखी, सौंदर्यहीनता, उदास असलो तर त्याचा अर्थ एवढाच आहे की आपण ईश्वराशी आपला असलेला संबंध गमावून बसलेलो आहोत. ज्यांना असं वाटतं की प्रार्थनेने काहीही होणार नाही, अनेकांचा असा अनुभव पण असेल की त्यांनी केलेल्या प्रार्थनेचा काहीही उपयोगच झालेला नाही, त्या निरर्थक गेल्यात. त्या संदर्भात श्री फिल्मोर सुंदर उत्तर देतात. ते म्हणतात, The purpose of prayer is to change yourself, to change your thinking. God does not change. His will is always only good. All that keeps you away from your good is your failure to unify yourself in thought with the source of all good, God. प्रार्थनेचा उद्देश तुमच्या चिंतन पद्धतीत बदल करण्याचा आहे, तुमच्यात बदल आणायचा आहे. ईश्वरात काही बदल होणार नाही, कारण तो नेहमीच सदा सर्वदा चांगला, करुणामय आणि मंगलमय आहे. तरी तुम्ही त्याच्यापासून दूर का आहात? कारण की तुम्ही तुमच्या चिंतनात, विचारविनिमयात सर्व मंगल, शुभ कल्याणकारी ईश्वराशी एकात्मता साधण्यात निष्फळ ठरता. आपण त्या ईश्वरी सत्तेशी एकरूप होण्याचा प्रयत्न करत नाही, विभक्त, दूर, अलिप्त राहतो. म्हणून फिल्मोर दाम्पत्याने इतरांसाठी प्रार्थना केंद्र उघडलं. अनेकांनी त्याचा लाभही घेतला. असेच एक प्रार्थनाप्रेमी संत जॉर्ज मुलर, ते अनाथाश्रम चालवायचे. त्या अनाथाश्रमात एके दिवशी एक मोठा गंभीर प्रश्न येऊन ठेपला. स्वयंपाक करणाऱ्या आचार्याने सकाळी येऊन सांगितलं की आज मुलांना खाऊ घालण्यासाठी आपल्याजवळ काहीही नाही. कोणतंच अन्नधान्य, भाजीपाला काहीही शिल्लक नाही. स्वयंपाक काय करू आणि मुलांना काय घालू जेवायला? जॉर्ज मुलर त्याला म्हणाले, मुलं लहान लहान आहेत, त्यांना यातलं काहीच सांगू नकोस. ते खूप दुःखी होतील, घाबरतील, गोंधळ करतील. शांत राहा. ईश्वर कृपेने सर्व काही ठीक होईल. स्वयंपाक केला नाही तरी जेवणाची घंटा नेहमीप्रमाणे वाजव. मुलांना ताटावर बसू दे. ईश्वर आपल्या या मुलांना निराश करणार नाही याची मला खात्री आहे. नेहमीप्रमाणे जेवणाची घंटा झाली. मुलं धावत धावत येऊन ताट, वाट्यात चमचे घेऊन बेंचवर बसली. मुलर पण स्वतः तिथे आले आणि मुलांना म्हणाले, आपण रोज ताटात वाढून झाल्यावर प्रार्थना करतो, मग जेवायला बसतो. आज आपण असं करूयात का की ताटात वाढण्याआधी प्रार्थना करूयात. मुलांनी डोळे मिटले, प्रार्थनेला सुरुवात केली. स्वयंपाकी कर्मचारी पण प्रार्थनेत सहभागी झाले. जॉर्ज मुलर ईश्वराला कळवळून प्रार्थना करायला लागले आणि म्हणायला लागले, हे प्रभू, लहान लहान अनाथ मुलं ताटावरून अशीच उपाशीपोटी उठणार का? आणि तेवढ्यात बाहेर एक ट्रक उभा राहिला. काही माणसं आत आली आणि म्हणाली, आमच्या शेठकडे आज मोठा मेजवानीचा कार्यक्रम होता, पण काही कारणाने तो रद्द करावा लागला. स्वयंपाक तर झाला होता, त्याचं काय करायचं? आम्हा सर्वांना विचार पडला. तेवढ्यात शेठजींना काही प्रेरणा झाली आणि ते अचानक म्हणाले, श्री मुलरकडे हे सगळं अन्न पोचतं करा. रिकाम्या ताटावरून उपाशी उठायची वेळ असलेली मुलं त्याऐवजी मिष्टान्न खाऊन तृप्त होऊन उठली. डेल कार्नेगी, अमेरिकेचे ख्यातनाम लेखक, विचारवंत, आध्यात्मिक पुरुष, त्यांनी लिहिलेल्या एका पुस्तकात एक सत्य घटना दिलेली आहे. एक गरीब परिवार, आर्थिकदृष्ट्या अत्यंत विपन्न अवस्थेत. त्यामुळे मुलांना देखील काही वेळा उपाशी राहावं लागायचं. ते त्याच्या मातेला काही सहन होईना. तशातच गरिबांना नातेवाईक आणि समाजाकडून मिळणारी तुच्छता, उपेक्षा आणि अपमानास्पद वागणुकीने दुःखाची तीव्रता तर वाढायचीच. एकदा असाच काहीसा प्रसंग घडला. त्यामुळे अत्यंत दुःखी होऊन त्या गरीब मातेने मुलांसह आत्महत्येचा दृढ निर्धार केला.
रात्री तिने सर्व दारं खिडक्या व्यवस्थितपणे बंद केल्या. फटीमध्ये अगदी कागद घालूनही त्या बंद केल्या. गॅस चालू केल्या, ज्यामुळे त्या गॅसमुळे काही वेळाने सगळे गुदमरून मरून जातील. गॅस गळती सुरू होती, वास येत होता. हे सगळं करताना संध्याकाळी चालू केलेला रेडिओ ती बंद करायला विसरली होती. रेडिओचा आवाज येत होता आणि अचानक रेडिओवर एक भजन सुरू झालं. तिचं मन त्या भजनाकडे ओढ घेऊ लागलं. ती कान देऊन ऐकायला लागली. त्या इंग्रजी प्रार्थनेचा म्हणजेच भजनाचा असा अर्थ होता, ईश्वर आपला किती उत्तम सखा आहे, मित्र आहे. आपलं सर्व पाप आणि दुःख तो स्वतः झेलतो. त्याचे आपल्यावर एवढे उपकार आणि प्रेम आहे की आपण आपले सर्व दुःख कष्ट त्याला सांगू शकतो आणि तरी देखील आपण अनुपम शांतीला गमावून बसतो. दुःख कष्ट झेलत राहतो केवळ एवढ्यामुळेच की आपण आपलं मनोगत प्रभूचरणी निवेदन करू शकत नाही, त्याची प्रार्थना करत नाही. प्रार्थना ऐकता ऐकता त्या मातेचं हृदय भरून आलं. डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या. आपण केवढी भयंकर चूक, केवढं मोठं पाप आणि अपराध करत होतो याचं तिला भान झालं. ती उठली, पटकन गॅस तिने बंद केला, खिडक्या दरवाजे उघडले. पश्चात्ताप दग्ध हृदयाने ईश्वराची ती क्षमा मागू लागली. तन्मयी होऊन प्रार्थना करायला लागली. दुसऱ्या दिवसापासून आपल्याजवळ काय नाही याची चिंता आणि दुःख करण्याच्याऐवजी काय आहे त्याबद्दल आनंद, समाधान मानून ईश्वराचे आभारही मानू लागली. हृदयपूर्वक प्रार्थना करत गेली. हळूहळू परिस्थिती सुधारायला लागली आणि सर्व तऱ्हेने सुखी झाली. प्रार्थनेच्या शक्तीच्या, सामर्थ्याच्या अद्भुत चमत्कारांची शेकडो नवे हजारो उदाहरणं देता येतील. सुप्रसिद्ध इंग्रजी कवी अल्फ्रेड लॉर्ड टेनिसननं म्हटलेलं आहे की प्रार्थनेमुळे ते चमत्कार घडू शकतात ज्याची आपण कल्पना पण करू शकणार नाही. तिथपर्यंत कल्पनेची आपली झेप पण जाणार नाही. प्रार्थनेच्या अमोघ असीम शक्तीबद्दल वर दिलेली तिन्ही उदाहरणं फ्रान्स, अमेरिकेचीच आहे. मुद्दाम दिली कारण आमचे इंग्रजी विद्याविभूषित तथाकथित विद्वान, स्वतःला विज्ञानवादी, विज्ञानाचे काहीही ज्ञान नसलेले म्हणवणारे विज्ञानवादी काही बुद्धिजीवींना आपल्याकडच्या घटना म्हणजे अफवा, कपोलकल्पित कथा किंवा अंधश्रद्धेचा फापट पसारा वाढतो. अन्यथा वैदिक काळापासून आजपर्यंत इवन टुडे या देशात हजारो नव्हे तर लाखो घटना घडल्या आहेत, घडत आहेत. गजेंद्र मोक्षापासून शंकराचार्यांनी ज्या परिस्थितीत अन्नपूर्णा स्तोत्र म्हणून 18 विश्व दारिद्र्य असलेल्या घरची स्वामीनी वृद्धेच्या घरात सुवर्ण आवळ्यांचा वर्षाव करवला आहे, अशा कितीतरी घटना सांगता येतील. इतरांचं जाऊ द्या, आम्ही अनुभवलेल्या, जाणवलेल्या, आमच्या परिचयातील लोकांच्या जीवनातल्या 2 घटना अगदी अलीकडे घडलेल्या सांगतो. आम्ही एका छोट्याशा गावात तापी किनारी कुटी बांधून राहत आहोत. तिथे देना बँकेची शाखा आहे. बँकेचे शाखा मॅनेजर आमचे चांगले परिचित. ते एके दिवशी आमच्या आश्रमात येऊन म्हणाले, स्वामीजी, मला तुमची थोडी मदत, मार्गदर्शन हवं आहे. आम्ही म्हटलं, बोला. त्यावर ते म्हणाले, मला 10 ते 15 हजार रुपयापर्यंतची रक्कम खर्चून अन्नधान्याच्या रूपाने आश्रमाला दान द्यायचं आहे. कुठे कुठे देणं योग्य होईल, की कोणत्या अन्नक्षेत्राला देऊ, कुठे दिलं म्हणजे त्याचा सदुपयोग होईल आणि त्यासाठी आधी त्यामागचं कारण सांगतो. गेल्या 15 दिवसापासून माझ्या पत्नीचं पोट खूप दुखतं आहे. सुरुवातीला साध्या डॉक्टरांच्याकडे जाऊन औषध घेतलं, पण उपयोग झाला नाही. म्हणून सर्जनकडे गेलो. त्याने सोनोग्राफी केली. निदान केलं की पोटात छोट्या आतड्याला एके ठिकाणी पीळ पडला आहे. त्यामुळे अन्न पुढे सरकत नाही. दोन्ही आतड्यांची कार्य थांबलेली आहेत. त्यामुळे खाल्लेलं अन्न पचत नाही, खाण्याची इच्छा पण होत नाही. त्यांनी 3 दिवसांचं औषध दिलेलं आहे आणि म्हणाले, उपयोग झाला तर ठीक आहे, नाहीतर ऑपरेशन करावं लागेल. 4थ्या दिवशी डॉक्टरांनी तिला दाखल करून घेतलं. आवश्यक त्या सगळ्या वैद्यकीय तपासण्या करून सांगितलं की उद्या सकाळी 7 वाजता ऑपरेशन करू. रात्री 10 नंतर पाणी देखील देऊ नका. रात्री मी पत्नीच्या उशाशी बसून होतो. आम्हा दोघांना ऑपरेशनची खूप भीती वाटत होती, पण नाईलाज होता. त्या रात्री मी आणि माझी पत्नी रात्रभर जागेच होतो.
मा भगवतीला प्रार्थना करीत होतो. प्रार्थना करता करता माझ्या मनात एक विचार आला. मी मा अंबेला म्हणालो, हे मा भगवती, तू कृपा कर, करुणा कर. ऑपरेशन न करता हिला चांगलं कर. ही चांगली झाली, ऑपरेशनची वेळ आली नाही तर या ऑपरेशनचा जेवढा म्हणून खर्च येईल, जे पैसे वाचतील तेवढे सारे मी वेगवेगळ्या आश्रमात जिथे तुझी सेवा पूजा होते तिथे वर्षभराचं अन्नधान्य स्वरूपात पोचवून देईल. आम्ही दोघे प्रार्थना करीत होतो. डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या आणि अचानक पहाटे 5 वाजता माझी पत्नी मला म्हणाली, मला खूप भूक लागली आहे. चहा बिस्किटं नाही तर दुसरं काहीतरी खायला द्या. हे ऐकून मला आश्चर्यच वाटलं, कारण गेल्या 8-10 दिवसांच्या काळात तिच्या तोंडून पहिल्यांदा शब्द निघालेत की मला भूक लागली आहे. पण मला डॉक्टरांचं सांगणं आठवलं की रात्री 10 नंतर पाणी पण देऊ नका. मी पत्नीला सांगितलं, आत्ता तर पहाटेचे 5 वाजता आहेत. ऑपरेशनला फक्त 2 तासच वेळ आहे. तिला समजावलं. त्यावर ती म्हणाली, मला आत्ता खूपच भूक आणि तहान लागली आहे. ऑपरेशन उद्या करू, पण मला आत्ता काहीतरी खायला द्या. तिच्या त्या हट्टाने मी दवाखान्यातून बाहेर गेलो. इतक्या पहाटे घरी न जाता जवळच्याच एका हॉटेलमधून चहा बिस्किटं आणून दिली. बरोबर 7 वाजता डॉक्टर दवाखान्यात आले. त्यांनी लगेच नर्सला सांगितलं की पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये न्या. ॲनेस्थेशिया देणारे डॉक्टर पण येऊन पोचलेले आहेत. मी भीत डॉक्टरांना सारं काही सांगितलं. ऐकून तर डॉक्टर संतापले, खूप चिडले आणि म्हणाले, तुम्ही बँक मॅनेजर, एवढे शिक्षित आहात, एक जबाबदार व्यक्ती आहात, तुम्हाला एवढ्या साध्या सूचनांचं पालन करता येत नाही. मी मदतीला बाहेरून डॉक्टर बोलावले आहेत, सर्व तयारी करून ठेवली आहे. तेवढ्यात माझी पत्नी बिछाण्यावरून उठून चालत येऊन डॉक्टरांना म्हणाली, डॉक्टर साहेब, रागावू नका, क्षमा करा. माझ्याकडून भूक तहान सहन न झाल्याने मीच यांना आग्रह केला. डॉक्टरांना माझ्या पत्नीचा आवाज, त्यातला फरक आणि स्वतः चालत येताना पाहून वेगळी शंका आली. त्यांनी पत्नीच्या पोटाची पुन्हा सोनोग्राफी केली आणि ते आश्चर्यचकित झाले. आतड्यांना पडलेला पीळ सुटून ते पूर्ववत झाले होते. मा भगवतीने आमची प्रार्थना ऐकली. दुसरी घटना एका गरीब आदिवासीची. 2.5 वर्षापूर्वी म्हणजे मे 2005 त्यांच्या पत्नीच्या पोटात खूप दुखायला लागलं. आदिवासी आणि गरीब असल्याने सुरुवातीला गावातल्या डॉक्टरांकडून औषधं घेतली. मग बुवा, भगत, मंत्र, तंत्र, गंडा, दोरा यात वेळ घालवला. नंतर मोठ्या डॉक्टरांच्याकडे नेलं. तोपर्यंत पोटाचा आकार बराच वाढला. डॉक्टरांनी सांगितलं की पोटात गाठ आहे. दुसऱ्या डॉक्टरांच्याकडे पाठवलं. तपासणी अंती निष्पन्न निघालं की गाठ खूप मोठी आहे, ती कॅन्सरची आहे. पती पत्नी साहजिकच खूप घाबरले. आश्रमात आले. आम्ही त्यांना मुनी सेवा आश्रम, मुक्काम पोस्ट गोरज, तालुका वाघोडिया, जिल्हा वडोदरा इथे अगदी अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल आहे, तिथे आमचा परिचय असल्याने तिथे पाठवलं. पुन्हा सगळ्या तपासण्या झाल्या. कॅन्सरचं निदान झालं. 3rd+ स्टेजला तो गेलेला आहे, म्हणजे रुग्णाच्या जगण्याची आशा सोडूनच द्यायची. ऑपरेशन, त्यानंतर इंजेक्शन, रेडिएशन वगैरे सर्व खर्च 50,000वर जाणार. ते परत आले. पुन्हा आधीचे आमचे परिचित MD फिजिशियनशी चर्चा केली. ते आम्हाला म्हणाले, स्वामीजी, एक डॉक्टर म्हणून आमच्या पेशाला अनुसरून मी पण असाच सल्ला देईन की ऑपरेशन करा. परंतु तुमच्याशी असलेलं मित्रत्वाचे, श्रद्धा, प्रेमाचे संबंध आणि एवढा सर्व खर्च तुम्ही आश्रमाकडून करणार आहात म्हणून सांगतो, ऑपरेशन करण्यात काहीही अर्थ नाही, कारण कॅन्सर 3ऱ्या पायरीवर पोचलेला आहे. मेडिकलच्या दृष्टीने फारशी आशा नाही. ऑपरेशन केलं किंवा नाही केलं तरी पेशंट फार तर 6 महिने जगेल. सर्व खर्च वाया जाईल. विचार करा. आम्ही उत्तरलो, डॉक्टर साहेब, आमच्या दृष्टीने डॉक्टर इज अ प्लीडर बिटवीन गॉड अँड पेशंट. ही इज नॉट अ जज. डॉक्टर हा ईश्वर आणि पेशंट यांच्यामध्ये वकिलाचं काम करतो, आपली केस लढवतो, परंतु तो स्वतः न्यायाधीश नाही. न्यायाधीश तर स्वतः ईश्वरच आहे. केसचा निर्णय तोच देणार. डॉक्टर हे ऐकून हसले आणि म्हणाले, खरं आहे तुमचं म्हणणं. नंतर आम्ही म्हणालो, पैसे खर्च होतील, वाया जातील की उपयोग होईल याचा विचार आम्ही करत नाही.
तुमच्या दृष्टीने पेशंटच्या संदर्भात हा सर्व खर्च कदाचित निरर्थक असेल, पण आम्ही हा खर्च तिच्यासाठी करत आहोत. त्यापेक्षा तिच्या पतीसाठी, त्या गरीब आदिवासीकरता करत आहोत. करता की त्याला आयुष्यभर हे शल्य बोचू नये, टोचणी राहू नये की माझ्याजवळ पैसे नव्हते म्हणून उपचार झाले नाहीत आणि म्हणून पत्नी वारली, हे आयुष्यभर त्याच्या मनात सलत राहील. एवढा सारा खर्च उपचार करूनही दुर्दैवाने त्याची पत्नी वाचली नाही, तर त्याला निदान आयुष्यभर शांती राहील. डॉक्टर देखील या संवादाने भारावले. आम्ही पुढे म्हणालो, आमचा आश्रम छोटाच आहे. आमच्याजवळ 50,000 रुपये मुळातच नाहीत, पण आश्रमाच्या संपर्कात जे लोक आहेत त्या सर्वांना आम्ही बोलावू. ते यथाशक्ती जी मदत करतील त्यांची ती आर्थिक मदत, त्या दाम्पत्याबद्दलची सद्भावना, सर्वांची मनपूर्वक प्रार्थना यांनी आम्हाला खात्री आहे की आमच्या प्रयत्नांना यश येईल. त्या बाईंचं ऑपरेशन झालं. नंतर खूप भारी किमतीच्या 6 इंजेक्शनचा कोर्सही झाला. हळूहळू ती स्वस्थ झाली. मेडिकल सायन्स खोटं ठरलं. आज या गोष्टीला 2.5 वर्षांपेक्षा अधिक काळ झाला. ती बाई एवढी स्वस्थ आहे की कोणी म्हणूच शकणार नाही की या बाईला आधी कॅन्सर होता. सुमारे 25 वर्षांपूर्वी आम्ही बिहारच्या एका खेडेगावात आमच्या गुरु महाराजांच्या जन्मगावी झोपडी बांधून साधना करत होतो. तिथे गरीब कुंभार परिवाराचा एक तरुण मुलगा. त्याला फिट्स यायच्या. त्या फिट्सवर गार्डिनलची गोळी दिली जायची. ती रोज नियमितपणे घ्यावी लागायची. एकदा घरातील काही वादविवादामुळे, भांडणामुळे त्या तरुणाने 2-3 दिवस गोळी घेतलीच नाही. 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी त्याला फिट्सचा जोरदार अटॅक आला आणि तो बेशुद्ध झाला. लोकांनी उचलून त्याला त्याच्या घरी आणलं. गावातल्या डॉक्टरांना बोलवलं. दुर्दैवाने भारतात केंद्र सरकार, राज्य सरकार, मेडिकल काउन्सिल कोणालाच कोणाचीच परवा नाही की किती बोगस मेडिकलची कोणत्याच शाखेची पदवी परीक्षा पास नसताना फक्त कोणत्या तरी डॉक्टरांच्याकडे 4-6 महिने कंपाऊंडर म्हणून काम केलं की लागलीच डॉक्टरची पाटी लिहून प्रॅक्टिस सुरू करतात. खेडेगावातच नाही तर शहरातले असे बोगस, ठग, धूर्त डॉक्टर आजही दवाखाना उघडून प्रॅक्टिस करत आहेत. अशाच बोगस डॉक्टरांनी त्याला इंजेक्शन दिलं आणि निघून गेला. मुलाने डोळे उघडले तर नाहीतच, परंतु तब्येत मात्र अधिकच बिघडली. तरुण एकुलता एक मुलगा, आई वडील, घरचे लोक तर रडकुंडीला आले. कोणीतरी आम्हाला कळवलं. तसं त्या मुलाशी आमचे संबंध चांगले होते. आम्ही लगेचच त्याच्या घराकडे धावलो. तिथे पडलेलं इंजेक्शनचं खोकं पाहिलं. इंजेक्शनची मुदत कधीच संपलेली. त्या खेडेगावातल्या लोकांना काय कळणार? आर्थिक परिस्थिती बिकटच. त्यामुळे भाड्याची जीप करून शहरातील दवाखान्यात नेण्यासारखी परिस्थितीही नव्हती. शेजारच्या गावाहून दुसरा डॉक्टर आला. त्याच्या लक्षात सर्व परिस्थिती आली. त्यांनी सांगितलं की मुलगा शुद्धीत आल्यावरच मी उपचार करू शकेन. त्याला शुद्धीवर आणण्यासाठी माझ्याजवळ कोणतंच औषध किंवा कोणताच उपाय नाही. मोठ्या शहरात न्या. सर्वजण हतबल झाले. आम्ही त्या मुलाच्या मित्रांना आणि गावातील अन्य काही सज्जनांना बोलवलं. सर्वांना समजावलं. सर्वांनी श्रद्धापूर्वक मा भगवतीची प्रार्थना, नामस्मरण, पाठ, धून, मंत्र, आरती केली. मनपूर्वक प्रार्थना केली. आम्ही मुलाच्या उशाजवळ बसलो होतो. डॉक्टरांचं म्हणणं होतं की हा 36 तासात शुद्धीवर येणार नाही. तो 36 मिनिटात शुद्धीवर आला. त्यांनी डोळे उघडले, आमच्याकडे पाहिलं, उठून बसण्याचा प्रयत्नही करायला लागला. आम्हीच त्याला मनाई केली आणि हळूहळू स्वस्थ होऊ लागला, बोलायला लागला. प्रार्थनेचा, नामस्मरणाचा चमत्कार आणि प्रभाव सर्वांनी पाहिला आणि अनुभवला सुद्धा. असं समजू नका की फक्त आजारासाठी किंवा रोग्यासाठी प्रार्थना उपयोगी आहे. सर्वच क्षेत्रात उपयोगी आहे. तुमची मात्र श्रद्धा हवी. आता एक विलक्षण घटना सांगतो. घटना घडली आहे फक्त 10 वर्षांपूर्वीची. संबंध आहे एका लहान निरागस मुलीचा. तिचं नाव अर्पिता. आम्ही तिला चांगलं ओळखतो. यावर्षी ती 11व्या इयत्तेत गेलेली आहे. म्हणजे 10 वर्षापूर्वी ती 1लीत होती. त्यावेळेची गोष्ट आहे. शाळेला सुट्टी लागली म्हणून ती आईबरोबर मामाच्या गावी गेली. पोचवायला तिचे वडील गेले होते मोटरसायकलवर. भरूच जिल्ह्यातल्या छोट्याशा गावी ते 3 जण, मुलगी अर्पिता, तिचे आईवडील मोटरसायकलवर निघाले. थोडंसं दूर जातात आकाशात ढग जमले. तिच्या आईवडिलांना चिंता वाटायला लागली. केवळ पावसात भिजण्याचीच नाही कारण त्यांची कफ प्रवृत्ती.
तर रस्त्यावर जे खड्डे होते त्यात पावसाचं पाणी भरलं तर खड्ड्यांचा अंदाज येणार नाही. म्हणून ते पत्नीला आणि मुलीला म्हणाले की नीट घट्ट पकडून बसा, कदाचित खड्ड्यात गाडी पडली तर, पाऊस पडला तर. ते ऐकून मुलगी वडिलांना म्हणाली, तुम्ही काळजी करू नका, मी स्वामीजींना सांगते. म्हणजे बघा, लहान मुलीची ज्या स्वामींच्यावर श्रद्धा होती ते. तिचं बोलणं ऐकून आईवडील हसले, पण थोड्याच वेळात त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. पाऊस तर सुरू झाला, पण त्यांच्या मोटरसायकलच्या पुढे नाही, मागे. मोटरसायकल जशी पुढे जायची त्यामागे 10 फुटांवर पाऊस सुरू व्हायचा. हे पुढे, पाऊस मागे. 40 किलोमीटरपर्यंत पावसाने पाठला केला. हे पुढे, पाऊस 10 फूट मागे. यांना एक थेंबसुद्धा पाणी लागलं नाही. मामाच्या गावी ते सुखरूप पोचले. मुलीने दुसऱ्या दिवशी पाहिलं, मामा, मामी, आजी, आजोबा, आई, तिची आई, मुलीचे वडील घरी परत निघून गेले होते. सगळे चिंतेत होते, कोणी कोणाशी फारसं बोलत नव्हतं. वातावरण गंभीर, उदास. हिच्याशी पण कोणी बोले ना. तिने 2-3 वेळा मामा, मामी, आजी, आजोबा सर्वांना प्रश्न विचारला, परंतु सगळ्यांचं एकच उत्तर, गप्प बस ग, तू लहान आहेस, तुला काय कळतं. तरी तिने पुन्हा पुन्हा तिच्या आईला विचारलं, अगं तू गप्प गप्प का आहे, घरातलं वातावरण गंभीर का आहे. शेवटी कंटाळून तिची आई म्हणाली, अगं कशाला डोकं खाती आहेस, हे बघ ना आकाशात किती ढग जमले आहेत, ते केव्हाही जोरदार पाऊस पडेल. मामाच्या शेतात तांदूळाचं पीक उभं आहे. कापणीची वेळ आली आहे, पण मजूर मिळत नाही आहे. मजुरांच्या एका तुकडीला तर आगाऊ म्हणजे ॲडव्हान्स पैसे पण देऊन ठेवलेले होते. ते मजूर तर कालच यायला पाहिजे होते, काल नाही, आज पण आले नाहीत, उद्या पण येतील का नाही याचा भरोसा नाही. म्हणजेच त्यांनी निरोपही पाठवलेला आहे. कोणत्याही क्षणी पाऊस सुरू होईल, मामाचं खूप नुकसान होईल, म्हणून सारे चिंतित आहेत. तुला यातलं काय कळणार आहे, तू जा बरं खेळायला. हे ऐकून ती चिमुरडी अर्पिता म्हणाली, एवढंच ना, यात काय मोठं विशेष आहे. मी माझ्या स्वामीजींना सांगते की मामासाठी मजूर पाठवा म्हणून. आणि शेवटी संध्याकाळी तिने हट्टाने घरातील सर्वांना बसवलं. एवढ्या लहान वयात तिच्याजवळ तिच्या श्रद्धेय स्वामीजींचा फोटो होता. तिने तिच्याजवळचा फोटो काढला, पाटावर मांडला, आईला दिवा उदबत्ती करायला सांगितलं आणि नंतर तिने डोळे मिटून हात जोडून म्हटलं, स्वामीजी, माझ्या मामाच्या शेतासाठी मजूर पाठवून द्या. त्या बालिकेच्या या कार्यक्रमाने सर्वांना कौतुक पण वाटलं, गंमत पण वाटली. तिने सगळ्यांना सांगितलं, चला तुम्ही पण सगळे डोळे मिटून प्रार्थना करा बरं, हात जोडा. सगळ्यांनी हसत कौतुक करीत हात जोडले. प्रार्थना केली की नाही हे त्यांचं त्यांनाच माहिती, परंतु त्या लहानशा निरागस मुलीचे मनापासून प्रार्थना तिने केली होती. कोणत्या देवी देवतांची नाही, तर तिच्या श्रद्धेय स्वामीजींची. पण प्रार्थना ऐकणार कोण, लाड हट्ट पुरवणार कोण, ती तर ईश्वरी सत्ताच ना. सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छती. आणि अगदीच दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सूर्योदय पण व्हायचा होता. एक मोठा चमत्कार झाला. 3-4 अनोळखी मजूर, त्या गावातले तर नव्हतेच, पण आजूबाजूच्या गावातले पण नव्हते. ते मुलीच्या मामाकडे आले आणि विचारलं, तुमच्या शेतातले तांदूळाचं पीक कापायचं आहे का. मामा म्हणाले, होय, पण तुम्ही किती व्यक्ती आहात. एकूण 70 जण आहोत. मजुरी ठरली. मामा त्यांना घेऊन शेतात गेला. सर्व मजूर हजर. पाहता पाहता कापणी सुरू झाली. आकाशातले ढग होते, पण पाऊस पडत नव्हता. कापणी जसजशी होत गेली तशी काहींनी पेंढ्या बांधायला सुरुवात केली. संध्याकाळ होत आली. मजूर म्हणाले, आम्ही आजच सर्व काम पूर्ण करतो, गॅस बत्तीची व्यवस्था करा. व्यवस्था झाली. रात्री पण काम सुरूच राहिलं. घरच्यांना आणि मामाला आश्चर्य वाटलं. जरी काम करण्याचा तोंडी करार झाला असला तरी पण सकाळपासून रात्रीपर्यंत काम सुरूच होतं, खंड नाही. त्यांनी ट्रॅक्टर आणायला सांगितला, घरचाच. मामा स्वतः ट्रॅक्टर घेऊन शेतात गेले. बांधलेल्या साळीच्या पेंढ्या ट्रॅक्टरमध्ये भरून घरी आणल्या. रात्रीचे 11 वाजता काम संपलं. सर्व कापणी संपली. ट्रॅक्टरची, साळीच्या पेंढ्यांची शेवटची खेप आली. सर्व तांदूळ घरात आला. अगदी मनाची शांतता झाली. रात्रीचे 11:30 वाजले. मजूर घरी निघून गेले आणि त्याच क्षणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जणू काही पाऊस तीच वाट पाहत थांबला होता. मामाने भाचीला प्रेमाने कवटाळून हृदयाशी धरले, गालाचे पापे घेतले, डोळ्यात पाणी आलं. अगं अर्पिता, देवाने म्हण की तुझ्या स्वामीजींनी म्हण,
तुझी प्रार्थना ऐकली ग. आणि दुसऱ्या दिवशी गल्लीतले दुसरे शेतकरी त्यांच्याकडे मजुरांची विचारपूस करायला आले. मामा म्हणाले, आपल्या भागातले नव्हते, कुठून आले तेही माहीत नाही, पण गावाबाहेर तंबू ठोकून म्हणजे पाळ टाकून राहिलेले असतील. गावाच्या चारही दिशांना तपास केला, कुठेही तंबू नाही, कोणी मजूर नाही. मग कोण होते ते, कुठून आले होते, कुठे गेले? एका दिवसात 15-20 बिघे शेतातील भाताचं पीक कापणं, बांधणं, घरी आणणं, सर्व काम होईपर्यंत आकाशात ढग असून पाऊस न पडणं कसं घडलं? आता घरात भाचीचे मनसोक्त लाड सुरू झाले. दुसरी एक अशीच लहानशी चिमुरडी मुलगी प्राजक्ता. खेळताना केव्हा तरी पायाला काहीतरी लागलं असेल, त्यावेळी लक्षात आलं नाही. नंतर एके दिवशी पाय खूप दुखायला लागला. डॉक्टरांनी तपासलं. पायाच्या पंजावर पाण्यासारखी वाटणारी गाठ निर्माण झाली होती, गँग्लिऑन. दिरंगाई न करता ताबडतोब सर्जनकडे नेऊन पायाचं ऑपरेशन करून घ्या. दुसऱ्या दिवशी जवळच्याच तालुक्यात चोपडा येथे डॉक्टर हरताळकर आणि डॉक्टर विजय पोद्दार यांच्याकडे नेलं. त्यांनी दाखल करून घेतलं. दुसऱ्या दिवशी प्राजक्ताला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्याची तयारी झाली. आई आणि मावशी चिंतातूर. प्राजक्ता आईला म्हणाली, आई तू चिंता करू नकोस, मी आत्ताच स्वामीजींना हाक मारून बोलावते. तिने डोळे मिटून घेतले. स्वामीजी, माझे आत्ता ऑपरेशन होणार आहे. मला आणि माझ्या आईला खूप भीती वाटते आहे. तुम्ही माझ्याजवळ या. नर्सने तिला स्ट्रेचरवरून आत नेलं. आईचे डोळे पाणावले. प्राजक्ताला आत ऑपरेशन टेबलावर नेलं. प्राजक्ताने पाहिलं, स्वामीजी तिच्याजवळ उभे होते. तिच्या डोक्यावर हात ठेवून प्रेमाने थोपटत होते आणि म्हणत होते, घाबरू नकोस, मी इथेच उभा राहीन तुझं ऑपरेशन होईपर्यंत. प्राजक्ता हसली. तिची भीती दूर झाली. ॲनेस्थेशिया दिला. डॉक्टरांच्या अंदाजापेक्षा ऑपरेशन मोठं जटिल झालं. वेळ बराच लागला. बाहेर आई मावशी चिंतेत. ऑपरेशन संपलं. प्राजक्ताला अर्धवट बेशुद्ध अवस्थेत स्ट्रेचरवरून रूममध्ये आणलं. आईने पाहिलं, बाहेर येणाऱ्या स्ट्रेचरबरोबर स्वामीजी पण ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले. नर्स वॉर्डबॉयने प्राजक्ताला कॉटवर निजवलं. आईने नमस्कार करण्यासाठी स्वामीजींच्याकडे धाव घेतली, पण स्वामीजी कुठे आहेत? आता तर ते प्राजक्ताजवळच उभे होते. कुठे गेले? अंतरीची खूण पटली. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. ही घटना फक्त मागच्या वर्षीची, ऑक्टोबर 2006ची. आज पण हे घडू शकतं. तुमच्याजवळ हवी फक्त विकल्परहित श्रद्धा आणि कळवळून तन्मयतेने शंकारहित प्रार्थना करण्याची कला आणि शक्ती. या संदर्भात अजून काही चर्चा करण्यापूर्वी आपल्याला आधी लेखाच्या शीर्षकाचा अर्थ समजून घ्यायचा आहे. त्यासाठी अधिक उपयोगी संत तुलसीदास लिखित रामचरितमानसमधली ही ओवी. दैहिक दैविक भौतिक तापा रामराज नाही कछु व्यापा. ओवीचा अर्थ असा आहे की जिथे रामराज्य असेल तिथे दैहिक, दैविक आणि भौतिक दुःख राहत नाहीत. दुःख आणि दुःखाची हजारो कारणं आहेत, पण आमच्या ऋषीमुनींना समस्त दुःख आणि दुःखाची कारणं याचे 3च विभाग करून त्यात वाटून टाकलेले आहेत. वर्गीकरण केलं आहे. जी वर्गीकरणाची पद्धत विज्ञानात केली जाते. वनस्पती, पशुपक्षी, कीटक, पतंग यांचे वेगवेगळे गट पाडून त्यांच्यातील साम्यतेनुसार वर्गीकरण करून त्या एका वर्गाला फॅमिली शब्द वापरला जातो. असं वर्गीकरण ऋषीमुनींनी फार आधीपासून केलेलं होतं. उदाहरणार्थ सजीवांचे 4 गट केले. जारज म्हणजे मनुष्य, पशु, अंडज, पक्षी, कीटक, पतंग, स्वेदज, उद्भिज, वनस्पती, वृक्ष, वेली, तसेच जलचर, भूचर, नभचर वगैरे वगैरे. विचार करा, ऋषीमुनी किती विद्वान होते. त्यांच्या विलक्षण बुद्धीचं उदाहरण पुढे ठेवा. दुःखाचे 3 प्रकार त्यांनी सांगितले. दैहिक, तुमच्या शरीरासंबंधी ज्या दुःखाला तुम्ही स्वतः जबाबदार आहात. दुसरं आहे भौतिक, तुमच्याशिवाय दुसरे जे काही या जगात आहे त्यामुळे उत्पन्न होणारे दुःख, मग ते मुलांच्या वागण्याने असो, पती पत्नींच्या भांडणाने असो, किंवा विंचू दंशाने किंवा काटा टोचण्याने. विचार करा, सर्व प्रकार एकच ना? शब्दाचा डंख असू देत किंवा विंचवाच्या नांगीचा असू दे. भौतिक शब्दाचा अर्थ होतो पंचमहाभूतांपासून उत्पन्न, म्हणजे पृथ्वी, तेज, जल, वायू आणि आकाश. समस्त सजीव निर्जीव सृष्टीमुळे होणारे दुःख.
दैविक म्हणजे पंचमहाभूतापासून किंवा देवी देवतांच्या अवकृपेने होणारं दुःख. उदाहरणार्थ पृथ्वीमुळे भूकंप, जलामुळे ओला दुष्काळ किंवा पूर, तेजामुळे वीज पडणं, आग लागणं किंवा वायूमुळे वादळ इत्यादी. यामुळे होणारी दुःख म्हणजे दैविक. यांनाच गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये आधी दैविक, आधी भौतिक आणि आधी आध्यात्मिक म्हटलेलं आहे. तीनही प्रकारची दुःख जिथे रामाचं राज्य आहे तिथे व्याप्त होत नाही. रामाचं राज्य अयोध्येत नाही तर तुमच्या हृदयात आहे. शब्दांकडे नीट लक्ष दिलं तर अजून एक गंमत लक्षात येईल. रामाची राजधानी आणि तिकडच्या बोलीभाषेत आणि रामचरितमानसमध्ये अवध म्हणजे अयोध्या म्हणजे जिथे युद्ध नाही. तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचं द्वंद्व, द्विधाभाव, भेदभाव असेल तर ती अयोध्या नगरी नाही. द्वंद्व, वादविवाद, द्विधा, भेद मिटले की तुमचं हृदय अयोध्या बनतं. तिथे रामराज्य स्थापलं जातं. अवध शब्दाचा अर्थ होतो जिथे वध नाही, जिथे मृत्यू नाही. जेव्हा जीवाला चिदानंद रूपम शिवोहमचा अनुभव येतो तेव्हा मृत्यूचं अस्तित्व मिटतं, अमरत्व लाभतं. ती अवध राजधानी. आणि जिथे हे घडेल तिथे तीनही असे ताप कसे राहतील? आपण या तीनही तापांनी तप्त आहोत. या त्रिविध तापांपासून मुक्ती मिळवण्याचा उपाय काय आहे? तर विकल्परहित श्रद्धेने मनपूर्वक प्रार्थना, अगदी मनापासून कळकळून, आणि त्या प्रार्थनेत शब्द असलेच पाहिजेत असं नाही. वर एक उल्लेख केला आहे की आमचे ऋषीमुनी किती विचक्षण आणि विलक्षण बुद्धीचे होते. त्याचंच हे उदाहरण पहा. शंकराला आपण बिल्वपत्र वाहतो. त्याला किती पानं असतात? 3. गणपतीला दुर्वा वाहतो. त्याची पानं किती? 3. हे 3 पान म्हणजे पर्ण वाहणं किंवा अर्पण करणं प्रतीक स्वरूप आहे. आणि ती ईश्वराला केलेली मौन प्रार्थना आहे की मी हे 3 पानांचे बेल किंवा दुर्वा अशासाठी वाहत आहे की माझे हे 3ही ताप तू दूर कर. त्रिताप हरे, सत्व रज तम या 3 गुणांचा, कफ वात पित्त या शरीराच्या गुणधर्मांचा, स्वर्ग मृत्यू पाताल या 3 लोकांच्या सर्वांपासून मुक्त करून तुझ्या चरणी आश्रय दे. हे त्रिताप नाशासाठी तर भगवान शंकराने हातात महाकालीचं त्रिशूल धारण केलेलं आहे. आता आपल्याला चर्चा करायची आहे, प्रार्थनेमुळे नेमकं काय घडतं? स्तोत्र आणि मंत्र आणि प्रार्थनेत काय फरक आहे? स्तोत्रमंत्राचं विज्ञान या लेखात स्तोत्र आणि मंत्राच्या मागे असलेली पायाभूत विज्ञान कंपनं आणि तरंग याची सविस्तर चर्चा केलेली आहे. पण प्रार्थनेमध्ये असे विशिष्ट तरंग आणि कंपन उत्पन्न करण्याचा कोणताही प्रयत्न नसतो. त्यामुळे प्रार्थनेमध्ये अक्षर, शब्द, रचना महत्त्वाचे नसून भाव महत्त्वाचा आहे. प्रार्थनेमध्ये अमुकच शब्द अशाच तऱ्हेने असले पाहिजेत असं नाही, तर तुमच्या भावना ज्याने आंदोलित होतील, उधाण येईल, कारंज फुटेल आणि खळखळ निर्मळ झऱ्यासारखे भावप्रवाह वाहील, ते महत्त्वाचं आहे. प्रार्थना खरं तर त्यावेळी अधिक फलदायी होते ज्यावेळी व्यक्ती ईश्वरी सान्निध्याचा, समीपतेचा आंतरिक अनुभव करू शकत असेल. असा आंतरिक अनुभव मानसिक प्रसन्नता उत्पन्न करतो, आनंद आणि प्रेम उत्पन्न करतो. प्रेम ही तर ईश्वरीय शक्तीच आहे. गॉड इज लव्ह अँड लव्ह इज गॉड. त्यामुळे अनेक रोगांवर औषधांपेक्षाही अधिक लाभदायक ठरतो. कसं ते आपण नीट समजून घेऊया. 4-5 वर्षापूर्वी आम्ही दिल्लीला एका डॉक्टरांच्याकडे मुक्कामाला होतो. त्या डॉक्टरांच्याकडे त्यांचा एक जवळचा मित्र आणि पेशंट असलेला होता. डॉक्टरांनी त्याच्याशी आमची ओळख करून देत म्हटलं, स्वामीजी, हा माझा मित्र नेहमीच आजारी असतो, कधीच स्वस्थ नसतो. त्याच्या आजाराचं निश्चित निदानच होत नाही. त्याला नेमका काय आजार आहे तेच कळत नाही. मी तर साधा डॉक्टर. याला अनेक वेगवेगळ्या स्पेशालिस्ट डॉक्टरांच्याकडे नेलं. ॲलोपॅथीच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व आरोग्य चाचण्याही करून झाल्या, सोनोग्राफी, एक्स-रे वगैरे वगैरे सर्व काही. दिल्लीमधील नामवंत डॉक्टरांच्याकडे याशिवाय भारताबाहेर विदेशात देखील विख्यात अशा हॉस्पिटलमध्ये सुद्धा तपासून आले, पण परिणाम 0. त्यावर तो ऑफिसर म्हणाला, कदाचित
माझा आजार प्रत्यक्ष भगवंताला देखील कळणार नाही. आम्ही त्याच्याकडे वेधक दृष्टीने पाहत म्हणालो, याचा अर्थ तुमचा ईश्वरावर विश्वास नाही आहे, श्रद्धा नाही आहे. इतकंच नाही तर तुम्हाला ईश्वर काय तेही माहीत नाही. ते जाऊ द्या, तो तुमचा प्रश्न आहे. आम्हाला तुमचा आजार काय आहे हे भलेही कळणार नाही, पण का आहे हे मात्र कळतं. डॉक्टरने आणि त्या माणसाने आश्चर्याने आमच्याकडे पाहिलं. आम्ही म्हणालो, तुमचा आजार काहीही असो, त्याचं कारण मात्र एवढंच आहे की जगात अशी एकही व्यक्ती तुमच्या दृष्टीत नाही जिच्यासाठी तुम्हाला जगावंसं वाटेल, आणि अशी सुद्धा व्यक्ती नाही की ज्याला किंवा जिला तिच्यासाठी तरी तुम्ही जगावं असं तीव्रतेने वाटेल. तुमच्या जीवनात प्रेमाचा अभाव, तुम्ही कोणावरही प्रेम करीत नाही आणि कोणीही तुमच्यावर प्रेम करीत नाही, हेच तुमच्या आजाराचं कारण. पुन्हा दोघांनी आमच्याकडे आश्चर्याने पाहिलं. त्यानंतर तो माणूस निघून गेला. तो गेल्यावर डॉक्टर मला म्हणाले, कमाल करता स्वामीजी तुम्ही. तुमचा त्या माणसाशी आत्तापर्यंतच्या क्षणापर्यंत काहीसुद्धा परिचय नसताना तुम्ही एवढं अचूक निदान केलं याचं मला आश्चर्य वाटतं आहे. मी याचा मित्र, फॅमिली डॉक्टर, स्वाभाविकच याच्या घरातील सर्व व्यक्तींना मी चांगल्या तऱ्हेने ओळखतो. त्याची घरची सगळी स्थिती चांगली आहे. पण तुम्ही म्हणालात तर त्रिवार सत्य आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी आहे, दुःखाची देखील आम्ही डॉक्टरांनी त्या दृष्टीने कधीच विचार केलेला नाही आहे. आम्ही हसून म्हणालो, याला कारण तुम्ही माणसांना माणूस म्हणून पाहतच नाही, एक यंत्र म्हणून पाहता. त्याची सर्व इंद्रिय तुम्ही यंत्राचे भाग म्हणून पाहता. चला, तुम्हाला एक छानसा विनोद सांगतो. एकदा एका शिक्षकाने मुलांना पाठ्यपुस्तकातला धडा जो एका धार्मिक पुस्तकातून घेतला होता तो शिकवला. ती एक छानशी गोष्ट आहे. गोष्ट अशी, 6 आंधळे होते. त्यांना हत्ती पाहण्याची इच्छा झाली, पण ते तर आंधळे, पाहणार कसे? परंतु तरी देखील त्यांची तीव्र इच्छा पाहून एका डोळस माणसाने त्यांच्यापुढे एक हत्ती आणून उभा केला. त्यांनी हत्तीच्या अंगावरून हात फिरवला. डोळस माणसाने विचारले, हत्ती पाहिला? ते उत्तरले, होय. कसा वाटला? ज्यांनी कानावरून हात फिरवला तो म्हणाला सोपासारखा. ज्यांनी पायांवरून हात फिरवला तो म्हणाला हत्ती खांबासारखा. ज्याने शेपटीवरून हात फिरवला तो म्हणाला हत्ती दोरासारखा, वगैरे गोष्ट सांगून झाल्यावर शिक्षकाने मुलांना प्रश्न केला. ते 6 जण कोण होते? एक हुशार चुणचुणीत मुलाने उत्तर दिलं, ते 6 जण स्पेशालिस्ट डॉक्टर होते. विनोद ऐकून डॉक्टर अगदी खळखळून हसले. आम्ही त्यांना पुढे म्हणालो, तुम्ही डॉक्टरांनी माणसाला मशीन, यंत्र समजून घेतलेलं आहे. त्यांचं मन, त्यांच्या भावना, त्यांचं हृदय प्रेम किंवा राग, द्वेष, कटुता कधीही लक्षात घेत नाही. आयुर्वेदात या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे. तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. शास्त्रज्ञांना प्रश्न पडायचा की रडणारं लहान मूल अगदी जिद्दीला पेटून रडतं. त्यावेळी ते कोणाजवळही गेलं तरी शांत होत नाही. पण ज्यावेळी त्याची आई त्याला जवळ घेते, आपल्या कुशीत थोपटते, त्यावेळी मात्र ते तात्काळ शांत होतं. असं का? त्यांच्या वैज्ञानिक दृष्टीने त्यांनी निष्कर्ष काढला की कदाचित हृदयांच्या ठोक्यामुळे. रशियन शास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला. एक असा रोबो तयार केला, मादी वानरासारखा. इतकंच नाही तर त्यावर मादी वानरीप्रमाणे कातडी पण चढवली. त्याच्या आत वानरांच्या हृदयाचे ठोके पडतात तशी व्यवस्थाही होती, जणू काही जिवंत माकडाप्रमाणे. योग असा की एक मादी वानर अचानक मेलं. तिचं ते लहान पिल्लू रडायला लागलं. शास्त्रज्ञांनी त्या पिल्लाला रोबो, जो वानरासारखा दिसायचा तो, त्याच्या हातात दिलं. त्या रोबोने अगदी वानरासारखं हातात उचलून छातीशी धरलं, परंतु ते पिल्लू शांत झालं नाही. त्याने पण प्राण सोडला. शास्त्रज्ञ विचारात पडले, नेमकं काय घडलं? ह्याचं उत्तर आम्ही देण्यापेक्षा तुम्ही शोधा बरं, विचार करा. असो, दुसरी घटना काही वर्षांपूर्वी बेंगलोर येथे घडलेली. एका मुलीने घरच्या लोकांचा विरोध पत्करून प्रेमविवाह केला. तिचं त्या मुलावर जीवापाड प्रेम होतं. काही दिवसानंतर लक्षात आलं की मुलगा अपात्र म्हणजे व्यसनी आणि दुराचारी आहे. 6 महिन्यातच त्याने तिच्याकडून घटस्फोट घेतला. सुरुवातीला तिने त्याला खूप समजवलं, पण उपयोग नाही झाला. दगडावर पाणी. शेवटी तिच्यासमोर घटस्फोटाचे कागदपत्र सही करण्यासाठी आले. तिने सही करण्यासाठी पेन हातात घेतलं आणि त्याच क्षणी तिची दृष्टी गेली. चक्क आंधळी झाली.
लोकांनी लागलीचच तिला डोळ्यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडे नेलं. तिचे दोन्ही डोळे तपासले आणि म्हणाले डॉक्टर की तिच्या दोन्ही डोळ्यांना काहीही नुकसान झालेलं नाही आहे, कसलाच आजार नाही आहे, सामान्य माणसाप्रमाणे हिचे डोळे आहेत, पण तिला का दिसत नाही याचं उत्तर काही देता येत नाही आहे. दुसऱ्या डॉक्टरांच्याकडे नेलं. सर्व तपासण्या झाल्या, पण कोडं काही उलगडे ना. सारे काही सामान्य, मग दृष्टी का नाही? शेवटी एक अनुभवी डॉक्टरांनी सांगितलं की हिला बसलेल्या मानसिक धक्क्यामुळे हिची दृष्टी गेली. ज्या व्यक्तीवर हिने जीवापाड प्रेम केलं त्यांनी धोका दिला, तर आता या जगात प्रिय व्यक्तीचं तोंडच बघायचं नाही तर इतर बघून तरी काय उपयोग आहे? काय बघण्यासारखं काय उरलं आहे? काय बघायचं आहे? कशाला बघायचं आहे? तिच्या मनाचा बघण्याचा नकार यामुळे तिची दृष्टी गेली. औषधाने किंवा ऑपरेशनने दृष्टी परत येणार नाही. आता यावर एकच उपाय, तिच्यावर कोणीतरी एवढं प्रेम केलं पाहिजे, आपलेपणा जोडला पाहिजे की त्या व्यक्तीला पाहण्याची तीव्र इच्छा हिच्या मनात जागृत होईल. नकाराची भिंत तुटून पडली की हिला दिसेल. एका अमेरिकन डॉक्टर बर्नी सिगलने एक पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे लव, मिरॅकल अँड मेडिसिन, प्रेम, चमत्कार आणि औषध. त्या पुस्तकात ती म्हणते, देर इज नो डिसीज दॅट इनफ लव विल नॉट हील. देर इज नो डोअर दॅट इनफ लव विल नॉट ओपन. देर इज नो गल्फ दॅट इनफ लव विल नॉट ब्रीच. असा कोणताच आजार नाही की जो पूर्ण प्रेमाने बरा होऊ शकणार नाही. असा कोणताच दरवाजा नाही जो पूर्ण प्रेमामुळे बंद राहू शकेल, उघडणारच नाही. असे कोणतेच मतभेद, मनभेद, कटुता नाही, अंतर नाही ज्यावर पूर्ण प्रेमाचा पूल बांधता येणार नाही. आपल्या विषयाच्या दृष्टीने पहिल्याच वाक्यावर आपण विचार करूयात. पूर्ण प्रेम ही एक तऱ्हेने ईश्वरीय प्रार्थनाच आहे. विल्यम शेक्सपियरनेही म्हटलेलं आहे, टू लव्ह इज डिव्हाइन अँड टू बी लव्ड इज ब्लिस. प्रेम ही ईश्वरीय शक्ती आहे. प्रार्थनेने प्रेम प्रकट होतं, प्रेमाने प्रार्थना हृदयात उतरते. प्रार्थना म्हणजे ईश्वराशी प्रेमाचे संवाद. ते साधलं तर आजार कसला, रोग कसला? अनेकदा आजाराचं कारण त्या व्यक्तीची नकारात्मकता, मानसिकता आणि विचारसरणी असते. ती औषधाने बदलता येत नाही, प्रार्थनेने, प्रेमाने बदलता येते. तुमच्या घरात जर लहान मूल, शिशू, किशोर 20 वर्षाच्या आत वारंवार आजारी पडत असेल तर लक्षात घ्या की त्याला औषध नाही, तुम्ही हवे आहात, तुमचं सान्निध्य हवं आहे, प्रेम हवं आहे. आज शालेय मुलात देखील हिंसक मनोवृत्ती आढळते. परदेशातच नाही तर आपल्याच देशात अनेक घटना वाचायला, ऐकायला मिळतात. 10-12 वर्षाच्या मुलांनी खून केल्याच्या घटना. त्यामागची त्यांची हिंसक वृत्ती, मनोरुग्ण वृत्ती आहे. ती कोणत्या औषधाने नाही तर प्रार्थनेने, प्रेमाने, आपलेपणाच्या सान्निध्याने बदलेल. मागच्या शताब्दीपर्यंत आधुनिक मेडिकल सायन्सने खूप मोठी घोडचूक केली आहे. माणसाला मशीन, यंत्र समजून उपचार करायची. आता ती चूक सुधारण्याचा प्रयत्न होत आहे. माणसांच्या भावना, मन, बुद्धी, श्रद्धा, प्रेम किंवा उलट द्वेष, कटुता, घृणा, सकारात्मक, नकारात्मक विचार यांच्याकडे आता लक्ष दिलं जात आहे. त्यासंबंधी अलीकडे सुरू असलेल्या संशोधनाबद्दल सांगण्याआधी एक मुद्दा स्पष्ट करायचा आहे. एखादी व्यक्ती सर्वसामान्य व्यक्तींपेक्षा अधिक कामी, अधिक क्रोधी किंवा अधिक लोभी असू शकते. त्यामुळे जे आजार उत्पन्न होतात त्यावर कोणतंच औषध काम देत नाही. प्रार्थना, प्रेम, सकारात्मक विचाराअंती स्वभावात परिवर्तन आणणं हाच रोगमुक्तीचा उपाय. काम अधिक असेल तर वात, विकार, उन्माद, क्रोधाने पित्त आणि लोभाने कफ उत्पन्न होतो. लोभी यावरून एक गंमत आठवली, ती आधी सांगतो, नंतर आमचा स्वतःचा अनुभवही ऐकूया. आम्ही एकदा राजस्थानात एका ज्ञानी वृद्ध अनुभवी वैद्याकडे मुक्कामाला होतो. त्यांना भेटायला एक मध्यमवयीन व्यक्ती आली. वैद्यजींनी आम्हाला सांगितलं की स्वामीजी, हा माणूस स्वभावाने तसा चांगला पण अतिशय लोभी आणि कंजूष पण आहे. परिणामस्वरूप त्याला काही ना काही आजार होत असतो. त्याला त्याचा लोभीपणा सुटण्याचा उपाय सांगा. तो सुटला की हा स्वस्थ होईल. आम्ही त्याला उत्तर देण्याआधीच ती व्यक्ती आम्हाला म्हणाली, स्वामी महाराज, उपाय सांगायचा असेल तर असा सांगा की ज्यात माझा एकही पैसा खर्च होणार नाही. ऐकून आम्हालाच हसायला आलं. आम्ही म्हणालो,
मोफतच उपाय सांगतो, तुम्ही एवढंच करा. तोंडातला घास चावून चावून गिळून तो पोटात जात नाही तोपर्यंत हात ताटात घालू नका. दुसरा घास हातात घेऊच नका. ताटातल्या अन्नाला तोपर्यंत स्पर्शच करू नका. आधीचा घास पोटात गेल्यावरच दुसरा घास हातात घ्या. वैद्यराज आश्चर्याने आमच्याकडे पाहतच राहिले आणि म्हणाले, काय उपाय सांगितला स्वामीजी तुम्ही? याचा प्रयोग हा करेल तेव्हा करेल, मीच आधी सुरू करतो. तुम्ही पण करून बघा. बघा तुमच्या स्वभावात काय फरक पडतो आहे ते. त्यामुळे तब्येतीमध्ये सुद्धा काय फरक पडतो आहे ते. भोजनाला थोडा जास्त वेळ लागेल, एवढंच होईल ना, पण त्यामुळे भोजन आणि भोजनाचा खर्चही कमीच होईल ना. हा देखील फायदाच आहे की. आम्ही स्वतः लहानपणी अगदी शांत स्वभावाचे होतो, त्यामुळे पूर्ण स्वस्थ आणि निरोगी. पण आयुष्यात आम्हाला पहिल्यांदा अल्पसा आजार, थोडासा ताप 23व्या वर्षी आला. तोपर्यंत आम्ही अगदी स्वस्थ होतो. त्यानंतर हळूहळू का कोणास ठाऊक आमचा स्वभावच बदलत गेला, तापट झालो. आता पुढे जे लिहित आहे ते त्यावेळी आम्हाला कळलंच नाही. ज्यांच्याकडून औषध घेतलं त्या डॉक्टरांना नंतर वैद्य, होमिओपॅथी डॉक्टरांनाही कळलं नाही. अचानक आम्हाला पित्ताची आणि त्यानंतर शिरशूलाची म्हणजे डोकेदुखी तक्रार सुरू झाली. डोकं डोळ्यांच्या बाजूला किंवा कानशिलाजवळ, नाही तर अगदी ऊर्ध्व वर मध्यभागी दुखायचं. डोक्याच्या आत कोणीतरी घणाचे घाव घालतायत असं वाटायचं. काही वेळा तर अशी अत्यंत दारुण कष्टदायी डोकेदुखी 7-7 दिवस राहायची की कोणत्याही औषधाचा उपयोग होईना. त्यावेळी नोकरीनिमित्त आम्ही पुण्यातच होतो. ससून हॉस्पिटलपासून तर खाजगी MD फिजिशियनकडे, दातांच्या डॉक्टरांपासून डोळ्यांच्या डॉक्टरांकडे, वैद्य, होमिओपॅथी सर्व काही प्रयोग करून पाहिले, परिणाम शून्य. हे आमच्या स्वतःच्या किंवा डॉक्टरांच्या लक्षात आलं नाही की तापट क्रोधी स्वभावामुळे पित्त, त्यामुळे मस्तक शूळ होत आहे. जी औषधं घेतली ती शिरशूलावर किंवा पित्तावर. क्रोधासाठी कोणतं औषध होतं? नंतर गृहत्याग करून साधनेला लागलो. जसजसं ध्यान वाढत गेलं तसतसा डोकेदुखीचा हा त्रास आपोआप गेला. आता अधूनमधून पित्ताचा त्रास होतो, तो पण केवळ भोजनाच्या गडबडीमुळे किंवा प्रवास जागरणामुळे. ध्यान म्हणजे काय? तर निशब्द प्रभू प्रार्थना, प्रभू सान्निध्याचा अनुभव. इथेच आज आपण थांबूयात. उर्वरित भाग आपण ऑडिओ क्लिप नंबर 3 ऐकूयात. ध्यान म्हणजे काय? तर निशब्द प्रभू प्रार्थना, प्रभू सान्निध्याचा अनुभव. अलीकडे काही लोक दुसऱ्यांना बरं करण्यासाठी रेकी करतात. ही रेकी पण एक प्रकारे तुमच्यासाठी दुसऱ्याने केलेली प्रार्थनाच आहे. फरक एवढाच की तिची भाषा शब्दांची नाही, स्पर्शाची आहे. आणि डॉक्टर लोक तुम्हाला औषध लिहून देताना कागदावर आधी रिसाईप लिहितात. हे काय आहे याचं उत्तर तुम्ही शोधा. डॉक्टरांना विचारा. उत्तर नाही मिळालं तर आम्ही सांगू. अनेक नवीन डॉक्टर आणि इतरांना वाटतं की रिसाईप म्हणजे कंपाऊंडर किंवा मेडिकल स्टोअर्सवाल्याला उद्देशून लिहिलेलं असतं की औषध द्या. वस्तुतः ते एका लॅटिन वाक्याचं संक्षिप्त रूप आहे, ज्या वाक्याचा अर्थ आहे की हे प्रभू, मी डॉक्टर पेशंटच्या वतीने ऑन बिहाफ ऑफ तुला प्रार्थना करतो की या औषधाने माझा पेशंट निरोगी होऊ देत. आता आपण वर उल्लेख केलेल्या विषयाकडे वळूयात. डॉक्टर हार्वे झारिन, जे एक विश्वविख्यात हृदयरोग तज्ज्ञ असून कार्डियाक रिहॅबिलिटेशन कार्यक्रमाचे डायरेक्टर आणि एका ख्यातनाम युनिव्हर्सिटीत हृदयविकार विषयाचे प्रोफेसर आणि संशोधक, त्यांनी असं प्रतिपादन केलेलं आहे की हृदयरोग आणि भावना, आपलेपणा यांचा परस्परांशी खूप संबंध आहे. सामाजिक संपर्क, पारिवारिक संबंध, मनाची विशालता यामुळे हृदयरोगावर मात करण्यात खूप मदत होते. मनुष्य जर आपलं हृदय, मन कोणाजवळ मोकळं करत असेल तर त्याने त्याला खूप मोठा दिलासा मिळतो. आता तुम्ही या महान डॉक्टरांच्या वाक्यावर नीट विचार केलात तर लक्षात येईल, एखाद्या सामान्य व्यक्तीजवळ आपलं हृदय मोकळं करण्यापेक्षा त्याने तर फायदा होईलच, पण ईश्वरालाच आपला मानून त्याच्याजवळ हृदय मोकळं केलं तर किती लाभ होईल. प्रार्थना म्हणजे ईश्वराला आपला मानून आपलं मनोगत त्याच्याजवळ व्यक्त करणं, त्याच्याशी संवाद साधणं.
प्रार्थनेने रोगमुक्ती कशी संभव आहे हे या विख्यात हृदयरोग तज्ज्ञांच्या संशोधनावरून लक्षात येईल. आता आधुनिक मेडिकल सायन्स देखील या गोष्टीचा स्वीकार करायला लागला आहे. मनुष्य यंत्र नाही, त्यावर औषधोपचाराबरोबरच पॉझिटिव्ह थिंकिंग, श्रद्धा, प्रेम, सहकार या गोष्टी लक्षात घेऊन त्यावर भर दिला पाहिजे. माणसाची अशी मनोवृत्ती उत्पन्न करण्यात प्रार्थना अतिशय परिणामकारक ठरते. माणसाला एकाकीपणा वाटू लागला, जगात त्याचं कोणी नाही असं वाटायला लागलं, त्यावेळी तो तर जर अध्यात्म क्षेत्रात साधनेत चांगल्या प्रगतीपथावर नसेल, विन्मुख असेल, तर माणसाच्या हृदयावर जे आघात होतात, भावनांची जी ठोकर लागते, त्याचा परिणाम त्याच्या शरीरातील इतर ग्रंथी, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रियांवर त्याचा विपरीत परिणाम होऊन तो आजारी तर पडेलच, पण त्यातून स्वस्थ होण्याची शक्यताही कमी असते. प्रार्थनेमुळे अशावेळी खूप मानसिक, भावनात्मक आधार मिळतो. प्रेमाची तहान, आपलेपणाची भूक त्याच्या रोगप्रतिकारक शक्तीला कमी करते. त्याच्या इम्युन सिस्टीमचा ऱ्हास होतो. डॉक्टर लॅरी डॉसे यांनी एक खूप छान, सुंदर, अद्भुत असं पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे हिलिंग वर्ड्स. हिलिंग म्हणजे घाव, जखम, आजार, अस्वास्थ्य चांगलं करणारं. अर्थात पुस्तकाच्या नावाचा अर्थ होईल उपचारात्मक शब्द. कोणत्या शब्दांनी रोग्याला बरं वाटू शकेल? शब्दाच्या स्तोत्रमंत्राच्या प्रभावाची आधीच्या लेखात सविस्तर चर्चा केलेली आहे. या ग्रंथात त्याने माणसाच्या आरोग्यावर शब्दांचा कसा प्रभाव पडतो त्याची चर्चा केली आहे. प्रेमपूर्ण शब्द, मृदुवाणी, व्यवहार आणि प्रार्थनेचा काय आणि कसा परिणाम होतो याची चर्चा केलेली आहे. जगात सर्वच धर्मात आणि सर्वच भाषेत अनेक उत्तमोत्तम प्रार्थना आहेत, पण तरी देखील आम्ही म्हणू की त्या सर्वांपेक्षा तुमच्या हृदयातून निघालेले सहज भावपूर्ण उद्गार अधिक श्रेष्ठ प्रार्थना आहे. तुम्ही तुमच्या शब्दात, तुमच्या भाषेत प्रार्थना करा. हृदयातून जे सहज भाव आणि तरंग उठतील, शब्द तरंग उठतील, ती प्रार्थना सर्वोत्तम आहे. ईसाई धर्मात आमच्या अल्पज्ञानाप्रमाणे स्तोत्र मंत्र मुळातच नाहीत, पण प्रार्थना मात्र नक्की आहे. त्यांच्यात प्रार्थनेला खूप महत्त्व आहे. एकदा एका चर्चमध्ये दुष्काळ निवारणार्थ प्रार्थना सभा आयोजित झाली. आधी बायबलमधील आणि नंतर इतर संत महात्म्यांनी रचलेल्या प्रार्थना म्हटल्या गेल्या. नंतर चर्चच्या पाद्रींनी म्हटलं, आता तुम्ही तुमच्या परीने करा. सर्वांनी डोळे मिटले, मनोमन प्रार्थना करू लागले. पाद्रीचं लक्ष 5 वर्षाच्या एका मुलाकडे गेलं. तो देखील डोळे मिटून तन्मयतेने काहीतरी पुटपटत होता. नंतर पाद्रीने त्या मुलाला जवळ बोलवलं आणि विचारलं, बेटा, तू काय प्रार्थना केलीस? मुलगा अगदी निरागसपणे म्हणाला, मी प्रभूला म्हटलं, हे प्रभू, मी तर तुझं लहान लेकरू, मला तर कोणतीच प्रार्थना येत नाही. मला फक्त ABCD येते. मी 2, 3, 4 वेळा ABCDच म्हणतो. त्यातून तुला आवडेल ती प्रार्थना रचून घे. सगळ्यांना मोठी गंमत वाटली आणि हसू पण आलं. त्याच वेळी आकाशवाणी झाली. या मुलाची प्रार्थना ईश्वराने स्वीकारली. आजची ती सर्वात श्रेष्ठ प्रार्थना होती. कथेचं मर्म नीट लक्षात घ्या, नाही तर तुम्ही ABCD किंवा क ख ग घ म्हणायला सुरुवात कराल. तुमच्या शब्दात तन्मयतेने, पूर्ण श्रद्धेने, कळकळीने प्रार्थना करा. सर्वात श्रेष्ठ प्रार्थना तर ही की ज्यात शब्दच नाहीत. ज्ञानेश्वर माऊली पण म्हणतात, शब्दावीण संवादी जे. मौन प्रार्थना बायबलमध्ये पण आहे. तुमच्या गळ्यात अडकलेला, बाहेर प्रकट न झालेला हुंदका पण त्याला ऐकू येतो आणि तो तुमच्या एकांतात ढाळलेल्या अश्रूंची भाषा वाचतो. बस, हेच महत्त्वाचं आहे, अश्रूंची भाषा. तन्मयतेचा अर्थ प्रिय व्यक्तीचं चिंतन. स्मरण करताना जसं बाह्य जगाचं भान विसरून जातो तसंच ते आहे. एक छानशी गोष्ट आपण ऐकूयात. एकदा अकबर बादशाह फिरायला निघाला. परत येताना संध्याकाळ झाली म्हणून संध्याकाळचा नमाज पढण्यासाठी जवळच्याच एका बगीचात गेला. अंगावरची शाल जमिनीवर अंथरली आणि नमाज पढायला लागला. त्याचवेळी एक तरुणी धावत धावत आली आणि बादशहाच्या जवळून त्याच्या शालीवरून पाय ठेवून निघून गेली. बादशहाने त्या मुलीकडे पाहिलं, तिला ओळखलं. त्याच्या एका सरदाराची ती मुलगी होती.
झालेल्या उपेक्षेने आणि अपमानामुळे बादशहा अत्यंत क्रोधित झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने त्या सरदाराच्या मुलीला बोलावून घेतलं. क्रोधाने थरथर कापत विचारलं, तुला काही भान बिन आहे का नाही? काही मर्यादा आहे की नाही? काल संध्याकाळी बगीचात मी माझ्या अंगावर पांघरलेली शाल अंथरून त्यावर नमाज पडत होतो आणि तू माझ्याजवळून शालीवर पाय ठेवून निघून गेलीस. त्याबद्दल तुला कठोर शिक्षा भोगावी लागेल. मुलगी नम्रपणे बादशहाला म्हणाली, माझ्याकडून नकळत चूक झाली. तुम्हाला योग्य वाटेल ती शिक्षा मला तुम्ही देऊ शकता. मी फक्त चूक कोणत्या परिस्थितीत घडली तेवढं सांगते. माझं एका तरुणावर प्रेम आहे. तो तुमच्या सैन्यात आहे. बऱ्याच दिवसांपासून तो कुठेतरी युद्धात गेलेला होता. तो कालच सुखरूप घरी पोचल्याचं कळलं. ती आनंदाची बातमी ऐकून मी बावरी झाले आणि तशीच धावत धावत निघाले. बादशहा, मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. मी एका हाडामासाच्या माणसाच्या प्रेमात देहभान विसरून धावले. मला हे भानच नव्हतं की पायाखाली शाल आहे की काटा आहे. बादशहा नमाज पडत आहे की दुसरं कोणीतरी नमाज पडत आहे. पण तुम्ही तर त्या अल्लाची इबादत करत होता. तरी तुमच्या कसं लक्षात आलं की मी कोण आहे ते? शालीवर पाय कोणी ठेवला ते? तुमचं मन इबादतमध्ये रमलं होतं की बाहेरच होतं? बादशहाला आता स्वतःची चूक कळली. त्यांनी त्या मुलीला धन्यवाद म्हटलं. संत एकनाथ मांडतात, स्वतःचं विस्मरण झाल्याखेरीज परमेश्वराचं स्मरण होतच नाही. प्रार्थनेने मिलाप कसे दूर होतात ह्याची आता आपल्याला चर्चा करायची आहे. पण त्याआधी आपण एक श्लोक घेणार आहोत. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुम तथा पापम तापम तथा दैन्यम हरते श्रीपदे पदम. गंगेने पापाचा नाश होतो, चंद्राने ताप नाश पावतो, शीतलता मिळते, कल्पतरूने दैन्य दूर होतं. परंतु या तिन्ही गोष्टी पाप ताप दैन्य ईश्वराची शरणागती घेतल्यानेच दूर होतात. हा झाला श्लोकाचा शाब्दिक आणि सरळ अर्थ. आता आपण थोड्याशा विस्ताराने समजून घेऊयात. पूर्वजन्मींचं आणि अंशतः या जन्माच्या कर्माने उत्पन्न झालेले इथेच आत्ताचे भोगायचे जे प्रारब्ध कर्म आहे त्याने पुण्य, प्रारब्ध कर्माने सुख आणि प्रारब्ध कर्माने दुःख भोगावं लागतं. वर दिलेल्या ओवीत दुःखाचे 3 प्रकार दिलेले आहेत, दैहिक, दैविक आणि भौतिक. हे त्रिताप पापकर्माचं फळस्वरूपच भोगावे लागतात. खरं तर दरिद्रता पण या त्रितापातच येते. मानसिक संताप, क्लेश, बेचैनी, उद्विग्नता, विरह, यातना या पण त्रितापच आहेत. आता ही विविध दुःख विविध उपायांनी दूर करण्यापेक्षा ईश्वर शरणागतीने सारी दुःख दूर होतात. मग त्याची शरणागती का घ्यायची नाही? प्रार्थनेत एक अत्यंत महत्त्वाचा लाभ म्हणजे तुमचं आत्मबल वाढेल. आपल्या मागे ती आहे, तिचा आपल्याला आधार आहे, तिच्यावर आपण विसंबून राहू शकतो. ही भावना, ही स्थिती तुम्हाला आंतरिक बळ देते. एक लहानसा मुलगा शाळेतून घरी धावत धावत आला. पायात बूट, पाय घसरला, पडला, गुडघा सुजला गेला. तो दुसऱ्या राज्याच्या सीमेवर प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्याची सवय असलेल्या शेतकऱ्याचा कणखर मुलगा. त्यामुळे सोलल्या गेलेल्या गुडघ्याकडे त्यांनी लक्ष दिलंच नाही. रात्री गुडघा सुजला, दुसऱ्या दिवशी तर उभाही राहता येईना. दिवसेंदिवस अधिक दुखायला लागलं. डॉक्टरांना बोलवलं. ते म्हणाले गुडघ्यात पू झाला आहे. औषध दिलं, मलमपट्टी म्हणजे ड्रेसिंग सुरू होतं, परंतु फरक काहीही पडला नाही. 3-4 दिवसांनी डॉक्टर म्हणाले शहरात न्या, ऑपरेशन करावं लागेल. गुडघ्यापासून पाय कापावा लागेल तरच हा मुलगा जगेल, अन्यथा. मुलांनी सगळं ऐकलं. तो म्हणाला, लंगडाहून पराधीन लाचार जीवन जगण्यापेक्षा मी मरणच पसंत करीन ना, पण पाय काही कापू देणार नाही. घरच्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काही ऐकलं नाही. मोठ्या भावाला जवळ बोलावून त्यांनी सांगितलं, दादा, मला वचन दे की जर मी वेदनांनी बेहोश झालो तर मला इथून कोणीही हलवणार नाही, शहरात नेऊन पाय कापणार नाही. मोठ्या भावाने वचन दिलं.
मुलगा बेहोश झाला. आई वडील द्विधा मनस्थितीत सापडले. एकीकडे डॉक्टरांचा आग्रह, तर दुसरीकडे मोठ्या भावाने वचन दिल्यामुळे त्याचा दृढतेने नकार. शेवटी रात्री मुलाजवळ बसून सारे भगवंताची प्रार्थना करायला लागले. दुसऱ्या दिवशी घरातील प्रत्येकजण आळीपाळीने मुलाजवळ बसून प्रार्थना करू लागला. हळूहळू सूज कमी झाली, वेदना कमी व्हायला लागल्या. प्रार्थनेमुळे आत्मबल वाढलं. आजाराने माघार घेतली. मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहिला. नंतर मोठा झाला, खूप मोठा. दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्राच्या सेनेचा सेनापती झाला. त्याच्या युद्धकौशल्याने, रणनीतीने दोस्त राष्ट्र जिंकलं. जर्मन जपान हटलं आणि नंतर तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. एक वेळा नाही तर दोनदा. आणि त्याचं नाव ड्वाईट आयसेनहॉवर. थांबा, आम्हाला ही कल्पना आहे की तुम्हाला आता काय म्हणायचे ते. तुम्ही तुमची निराशा प्रकट करू इच्छिता. तुम्ही बऱ्याच वेळा प्रार्थना केली पण उपयोग झाला नाही, निष्फळ गेली, असंच ना? त्यामुळे निराश होऊ नका. प्रार्थना निष्फळ जाण्याचे दोनच अर्थ निघतात. एक म्हणजे तुम्हाला मनपूर्वक प्रार्थना करता आली नाही. तुम्ही त्या ईश्वर सत्तेशी सुसंवाद साधू शकला नाहीत. तुम्ही म्हणाल, आम्ही अत्यंत श्रद्धेने प्रार्थना केली होती, प्रभूने मात्र ती ऐकली नाही. असं कधी घडणारच नाही. तसं घडल्याचं तुम्हाला जर वाटत आहे तर त्याचा अर्थ एवढाच आहे की तुमच्याजवळ तुमचा एखादा सुंदर फोटो आहे जो तुम्हाला खूप आवडतो. तो हाती घ्या, पहा, खुश झालात ना? मग आता आठवा, तो फोटो त्याची निगेटिव्ह सूर्यप्रकाशात, ट्यूबलाईटच्या प्रकाशात धुतली की डार्क रूममध्येच ना? म्हणून तर एवढा छान फोटो आला. हाच तर दुसरा अर्थ आहे. नाही समजलं? असो, जर तुमची प्रार्थना ईश्वराने अजून ऐकली नाही, त्याचा अर्थ एवढाच आहे की तुमच्या फोटोची निगेटिव्ह, तुमची इच्छा डार्क रूममध्ये धुतली जात आहे. लवकरच छानसा फोटो येण्यासाठी. प्रार्थना म्हणजे ईश्वर शरणागतीचा, त्याच्याबद्दलचा आपणास वाटणारा विश्वास, भरवसा प्रकट करण्याचा सर्वोत्तम रस्ता. तोच आपलं दुःख दूर करेल हा संपूर्ण विश्वास. तो आपलाच आहे. त्यामुळे आपले विचार त्याच्यावर आणि त्याचं आपल्यावर प्रेम आहे. तो आपल्याला दुःखित अवस्थेत का ठेवेल हा भरवसा. दुःखात पण त्याच्याबद्दलची श्रद्धा प्रेम कमी होणार नाही हा आपण स्वतःबद्दलचा विश्वास म्हणजे प्रार्थना. त्यामुळे माणसाचं मन शांत झालं, प्रसन्न, उल्हासित झालं की सर्व गोष्टी घडून येतील. याची चर्चा याच पुस्तकात मागे विस्ताराने केलेली आहे. त्यामुळे स्तोत्रमंत्राने रोग बरे होऊ शकतात. त्यातून उत्पन्न होणारे तरंग, स्पंदन, कंपन महत्त्वाचे आहे. प्रार्थनेत शब्द, तरंग, स्पंदन यावर लक्ष न देता मनाच्या तन्मयतेवर, भावशुद्धी, समर्पणावर अधिक भर दिला पाहिजे. ज्यांच्याजवळ तर्क, विकल्प, शंका, बुद्धिचातुर्य आहे त्यांना हे शक्य होत नाही. भावनाप्रधानता, प्रेम यातून तन्मयता उत्पन्न होते. त्या लोकांना प्रार्थना करणं सहज सोपं जातं. जगात व्यक्ती तितक्या प्रकृती तर आहेतच, पिंडे पिंडे मतिर्भिन्ना. त्यामुळे ऋषीमुनींना सर्वांच्या कल्याणाच्या ध्येयामुळे, चिंतेमुळे विविध मार्ग शोधावे लागले. इथे आता कोणी सुज्ञवाचक प्रश्न उपस्थित करेल की स्तोत्रमंत्राप्रमाणे प्रार्थनेने पण मनावर परिणाम होऊन आपल्या व्याधी दूर होतील. चला, मानलं. पण दुसरे जे दोन ताप आहेत, भौतिक आणि दैविक, ते प्रार्थनेने कसे दूर होतील ते सुद्धा आता सांगतो. आपल्या लोकांचं होतं काय की आपण पंचमहाभूत निर्मित स्थूल सृष्टीतच अनुभव घेतो. आपण पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन आणि बुद्धी यांच्या साहाय्याने अनुभव आणि ज्ञान घेतो आणि विषयभोग पण करतो. त्यामुळे आपली दृष्टी खंडित आहे. आपण फक्त व्यष्टीचा अनुभव घेतो, समष्टीचा नाही. खंडित अनुभव घेतो, अखंडाचा नाही. एक उदाहरण आपण घेऊयात, त्यामुळे आपल्याला नीट समजून येईल. तुम्ही जिथे राहताय ना त्या गावात तुम्हाला अनेक घरं, अनेक इमारती आणि बंगले दिसतात. ते प्रत्येक घर, प्रत्येक बंगला वेगवेगळेही वाटतात. प्रत्येक घरात घडणारी गोष्ट ही भिन्न असते. त्यात कुठेच एकरूपता नसते. पण
आता थोडासा सूक्ष्म विचार करा. ही सर्व घरं ज्या जमिनीवर उभी आहेत त्याचा विचार करा. पाया वेगवेगळा, पायाच्या खाली सर्व घरांची जमीन एकच आहे ना? त्यात कुठे भाग विभाग नाही आहेत ना? खंड खंड नाही ना? त्यामुळे जेव्हा ज्या जमिनीच्या थरातच भूकंप होतो त्यावेळी जमिनीवर असलेल्या सर्व घरांना हादरा बसतो. तसंच व्यष्टीमध्ये असलेलं चैतन्य वेगवेगळं भासतं. भरलेल्या घटातील सूर्य प्रतिबिंबाप्रमाणे किंवा खाली घटाच्छादित आकाशाप्रमाणे. समजा आकाशात काळेकुट्ट ढग आल्याने सूर्य झाकला गेला तर त्यावेळी काय होईल? सर्व घटातील सूर्यबिंब अदृश्यच होईल ना. आपल्या कामापुरतं आपण एवढंच लक्षात घ्यायचं आहे की जर व्यक्ती तन्मयतेने प्रार्थना करीत असताना समष्टीवर पोचली, समष्टीशी त्याचा संबंध आला तर त्याच्या प्रार्थनेचे भावतरंग सर्वत्र पसरतील. डॉक्टर लॅरी डॉसे यांनी आपल्या हिलिंग वर्ड्स या पुस्तकात अशी पण चर्चा केलेली आहे की एखाद्या व्यक्तीच्या प्रेमपूर्ण वागण्याचा, मृदू प्रेमळ वर्तन व्यवहाराचा, सहकार्याचा दुसऱ्याच्या शरीरमनावर काय आणि कसा प्रभाव पडतो, त्याच्या बायोलॉजिकल सिस्टीमवर काय आणि कसा प्रभाव पडतो यावर संशोधन केलेलं आहे. हे आमच्या ऋषीमुनींना हजारो वर्षापासून माहिती होतं. त्यांनी त्याच्या पुस्तकात व्यक्तिगत चेतनेप्रमाणे वैश्विक चेतनेचा म्हणजे आपल्या आध्यात्मिक शब्दात समष्टी चेतना त्याचा पण स्वीकार केलेला आहे. याचाच अर्थ असा आहे की आता मेडिकल सायन्समध्ये अध्यात्माचा प्रवेश झालेला आहे. त्यांनी त्याच्या पुस्तकात समष्टीसाठी अनडिव्हायडेड होलनेस आणि इंटरकनेक्टेड युनिवर्स असे शब्द वापरलेले आहेत. हीच गोष्ट आम्ही जमीन आणि त्यावरील घरांच्या दृष्टांताने समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या या सिद्धांतानुसार जगातील प्रत्येक वस्तूचा आणि व्यक्तीचा दुसऱ्या वस्तूशी किंवा व्यक्तीशी परस्पर गूढ संबंध आहे. भौतिक विज्ञान हीच गोष्ट क्वांटम थिअरीने समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे एका व्यक्तीचे हृदयाने दुसऱ्या व्यक्तीसाठी प्रार्थना केली तरी त्यामुळे लाभ होतो, समोरच्या व्यक्तीत बदल होतो. युनिव्हर्सल कॉन्शियसनेसमुळेच शब्दांचं चैतन्य दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरातील आतील कोशांपर्यंत पोचू शकतं असं त्यांनी संशोधनाने सिद्ध केलेलं आहे. जसं आहाराने शरीराचं पोषण होतं तसंच योग्य विचार भावनांचा स्वास्थ्य लाभ, आरोग्य संवर्धनासाठी उपयोग होतो. योग्य विचारसरणीने भावना, प्रेम प्रकट होतात. प्रार्थनेमुळे फिल्मोरने म्हटल्याप्रमाणे तुम्ही अंतर्बाह्य बदलता आणि बदलायची इच्छा तुम्हालाही आहे. तुम्ही व्यक्तीसाठी किंवा दैवी प्रकोप निवारण्यासाठी प्रार्थना करीत आहात त्यावर विशेष परिणाम होईल. जसे तुम्ही तुमच्या फोनने, विशेषतः मोबाईल फोनने जगातील कोणत्याही विशिष्ट व्यक्तीशी त्याच्या फोनवर बोलू शकता. कसे? तो फोन आकाशी ग्रह उपग्रहांमार्फत विशिष्ट व्यक्तीच्या फोनवर पोचू शकतो. तसेच रेडिओ, टी व्ही यांचे तरंग तुमच्या घरातील रेडिओ, टी व्हीवर पकडले जाऊ शकतात. तसेच तुम्ही कोणा व्यक्तींविषयीच्या संदर्भात केलेली विशेष प्रार्थना जर ती समष्टी खोल जमिनीतून भूकंपासारखी संबंध बांधू शकेल तर मा भगवतीच्या कृपेने सूक्ष्म आणि कारण जगात ती भावना कंपनं पसरून संबंधित व्यक्ती किंवा ज्या नैसर्गिक किंवा दैवी कारणाने उत्पात उत्पन्न होतो तिथपर्यंत पोचून त्यात परिवर्तन घडून येतं आणि तुमचं तापहरण होतं. समोरची व्यक्ती किंवा कोणताही सजीव प्राणी त्याने बदलू शकतो. पातंजल योगसूत्रात अहिंसा संबंधी म्हटलेलंच आहे, अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधो वैरत्यागः. जर एखाद्या व्यक्तीच्या कायिक, वाचिक, मानसिकच नाही तर मन, बुद्धी, चित्त, अहंकार सर्व स्तरावर अहिंसा प्रतिष्ठित झाली तर त्या व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या सर्व जीवजंतूंमध्ये पण आपापसातील वैर भावना विसरून प्रेमभावना उत्पन्न होते. नारदाच्या दर्शनाने अत्यंत हिंसक वाल्या डाकू वाल्मिकी ऋषी झाला तर भगवान बुद्धाच्या दर्शनाने भयंकर घातकी हत्यारा अंगुलीमाल बौद्ध भिक्षू झाला.
अनेक ऋषीमुनींच्या आश्रमाच्या वर्णनात दिलेलंही आहे की त्यांच्या आश्रमात साप, मुंगूस, कुत्रा, मांजर, उंदीर, वाघ, सिंह, हरिण एकत्र अगदी गुण्यागोविंदाने राहत होते. एक दुसऱ्याचा वैरभाव, एक दुसऱ्याचं भक्ष ही वृत्ती जाऊन. रामायणात देखील एक अतिशय सुंदर प्रसंग आहे. मंदोदरी रावणाला म्हणते, तुम्ही मायावी आहात, तुम्ही कोणतंही रूप धारण करू शकता, तर सीता प्राप्तीसाठी तुम्ही रामाचं रूप धारण करून तिच्यासमोर का जात नाही? त्यावर रावण काय उत्तर देतो बघा. तुला कसं सांगू, मी जसा रामाचं रूप धारण करण्याचा प्रयत्न करतो त्याच क्षणी मला प्रत्येक परस्त्री माते समान वाटायला लागते. मग सीतेची अभिलाषाच मनात राहत नाही. या गोष्टीवर खूप चिंतन मनन केलं तर मग लक्षात येईल की जर तुमची प्रार्थना त्या रामाच्या स्तरावर समष्टीच्या थरावर जाईल त्यावेळी बघा सृष्टीत आपोआप कसा बदल घडतोय ते. म्हणूनच म्हटलं आहे प्रार्थना त्रितापहरिणी. एखाद्याचा मुलगा उन्हाळ गुंड निघाला. आईबापाला यातना होतात, मुलाला समजायचा ते प्रयत्न करतात पण उपयोग होत नाही. ती वेळ आता गेलेली आहे. आता एकच उपाय उरला आहे, त्याच्यासाठी कळवळून प्रार्थना करा. तो तर तुमचा मुलगा आहे. केवळ तुमच्या सदिच्छेने कसा दुसऱ्यात फरक पडू शकतो याचं एक सुंदर उदाहरण सांगतो. घटना आहे न्यूयॉर्क शहराची, न्यूयॉर्क सिटी बँकेच्या एका शाखेची. त्या शाखेत पैसे घेण्यासाठी अनेक खिडक्या, अनेक काउंटर असून देखील नेहमी एका विशिष्ट काउंटरवर गर्दी असायची. तिथे लांबच लांब रांग आणि दुसरं काउंटर रिकामं. शाखा मॅनेजरला नेहमीच आश्चर्य वाटायचं. तो विचारात पडायचा की याच काउंटरवर गर्दी का? तो चुकून जास्त पैसे तर देत नाही ना? पण तसंही नव्हतं, कारण संध्याकाळी हिशोब तपासला तर बरोबर असायचा. कोणतीच गडबड, कोणताच घोटाळा नाही. शेवटी त्यांनी ठरवलं की काही ग्राहकांना विचारू, तुम्ही याच खिडकीसमोर गर्दी का करता? वाट पाहावी लागते, वेळ जातो, तरी का थांबता? 2-3 ग्राहकांना केबिनमध्ये बोलावून विचारलं. एकाने उत्तर दिलं, तसा मी तर अट्टल जुगारी. मी बँकेत माझ्या नावे पडलेले पैसे उचलतो, जुगार खेळतो, मौज मजा करतो. पण का कळत नाही, या काउंटरवर कॅशियरच्या हातून पैसे घेतल्यावर माझं मन बदलतं. जुगारात पैसे उधळण्याच्या ऐवजी गरिबांना मदत करावी असं वाटतं आणि त्याने मला खूप आनंद आणि समाधान लाभतं. तसा आनंद कोणत्याच मौज मजेने मिळत नाही. जुगारात मोठी रक्कम जिंकल्याने पण मिळत नाही. म्हणून मी त्या काउंटरवर पैसे घेण्याची इच्छा करतो. दुसरा म्हणाला, मी खूप दारू पिणारा, क्लबमध्ये जाऊन पैसे खर्च करणारा, पण या काउंटरवर पैसे घेतल्यावर माझ्याकडून तसा खर्च होत नाही. उलट मी ते पैसे घेऊन वेगवेगळ्या दवाखान्यात जातो, गरिबांना औषधं, फळं, दूध, बिस्किटही देऊन येतो. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव, त्यांच्या डोळ्यातून ओसंडणारा आनंद, तृप्ती आणि कृतज्ञता मला खूप आनंद देऊन जातो. तसा आनंद कोणतीही महाग दारू पिताना, कोणाचाही कॅबरे डान्स पाहताना होत नाही. आता तिसरी व्यक्ती ती स्त्री होती. ती म्हणाली, वेगवेगळ्या फॅशनचे कपडे वापरणे, ब्युटी पार्लरमध्ये जाणं हा तर माझा शौक आहे. पण या काउंटरवर पैसे घेतले की मला वाटतं की मी दर आठवड्याला कपड्यांसाठी पैसे उधळते. त्यापेक्षा ज्या गरिबांना कपडे नाहीत त्यांच्यासाठी कपडे घेतले तर, त्यांच्यासाठी थंडीचे कपडे, कांबळं, घोंगडी घेतली तर, आणि ते मी आत्ता करते. मला खूप समाधान आणि खूप आनंदही मिळतो. त्यानंतर सायंकाळी त्या कॅशियरला बोलावून विचारलं की तू अशी काय जादू केली आहेस की या लोकांच्या विचारात बदल होतो? तो म्हणाला, साहेब, मला कसलीच जादू येत नाही. मी फक्त त्यांच्या हाती पैसे देताना म्हणतो, ईश्वर तुम्हाला सद्बुद्धी देवो. योग्य चांगल्या ठिकाणी आवश्यक कार्यात पैसे वापरा. ईश्वराचे आशीर्वाद मिळवा. गॉड ब्लेस यू. हे मी माझ्या मनात म्हणतो, त्यांना ऐकवत नाही. मनात एवढीच प्रार्थना मी करतो. सज्जन हो, विचार करा. एका अपरिचित कॅशियरच्या लोकांसाठी श्रद्धेने, सद्भावनेने केलेल्या प्रार्थनेमुळे एवढा बदल होऊ शकतो. तर तुमच्या घरात, तुमच्या नातेवाईक, शेजारी, पाजारी, समाजात का बरं बदल होणार नाही? महात्मा गांधींनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे की प्रार्थना आणि भजन जिभेने नाही तर हृदयाने करायचं असतं.
मुके, बहिरे, तोत्रे, अडाणी, मूढ, मतिमंद पण प्रार्थना करू शकतात. त्यानंतर ते पुढे म्हणतात की बुद्धिवादाला तेव्हा भयंकर राक्षस म्हटला पाहिजे जेव्हा तो सर्वज्ञतेचा आव आणतो. आम्ही इथे 2 घटनांचा आवर्जून उल्लेख केलेला आहे. विज्ञानाच्या बाबतीत क ख ग पण न जाणणारे किंवा उथळ पाण्याला खळखळाट फार या म्हणीप्रमाणे अल्पशा ज्ञानाने स्तोम माजविणारे, स्वतःला विद्वान, बुद्धिवान आणि नास्तिक म्हणून अभिमानाने दुसऱ्याला अंधश्रद्धाळू म्हणून हिणवणारे, तुच्छ मानणारे, त्यांच्या श्रद्धेवर आघात करू पाहणाऱ्यांनी फक्त या 2च गोष्टी वाचाव्यात. अमेरिकेने जेव्हा पहिल्यांदा त्यांचं अवकाशयान अंतरिक्ष संशोधनासाठी रवाना केलं, तसंच चंद्रावर प्रथम यान पाठवलं त्यावेळी नासा ही अमेरिकेची अंतरिक्ष संशोधन संस्था, ज्यामध्ये अनेक उच्च कोटीचे वैज्ञानिक, इंजिनियर, संगणक तज्ज्ञ हजारोंच्या संख्येने आहेत. त्या प्रमुख वैज्ञानिकांनी म्हटलेलं होतं, आम्ही आमच्या शक्तीने सर्व प्रयत्न करून यान निर्माण केलं आणि उड्डाण करवलं. त्यात सफलता देणं न देणं ईश्वराच्या हाती आहे. ती केवळ ईश्वरेच्छा आणि म्हणून त्याला यश मिळावं म्हणून प्रार्थना करतो. महान वैज्ञानिक नतमस्तक होऊन प्रार्थना करीत होते. तसंच ज्यांनी अंतरिक्षात समानव भ्रमण करणारे चंद्रावर पाठवलेलं अपोलो 11 हे यान क्षतिग्रस्त झालेलं होतं. अशी परिस्थिती उत्पन्न झाली की हे क्षतिग्रस्त यान पृथ्वीवर सुखरूप परतलं नाही तर त्यातील सर्व अवकाशयात्री मरतील आणि त्याचबरोबर पृथ्वीवर मानव वस्तीवर, मग शहर असू दे, गाव असे, कुठेही कोसळेल. स्कायलॅबच्या बाबतीत तसंच घडलेलं होतं ना. तर केवढा भयंकर जनसंहार होईल. आणि हे सर्व टाळण्याचा कोणताच वैज्ञानिक, यांत्रिक, बौद्धिक उपाय वैज्ञानिकांच्या जवळ नव्हता. सर्व जगात हे संकट टाळण्यासाठी प्रार्थना केली गेली होती आणि प्रार्थनेचं फळ समजा अपोलो यान सुखरूपपणे खाली उतरलं. अलीकडे पण मूळ भारतीय वंशाची अवकाश यात्री सुनीता विल्यमसह इतर अवकाश यात्रेंना आणणाऱ्या यानामध्ये बिघाड झाला होता. त्यावेळी जगात नासासह सगळीकडे प्रार्थना झाली. तुम्हाला गुन्हेगार शब्द आवडतो का हो? नाही ना. उलट गुन्हेगार हा शब्द आणि गुन्हेगार व्यक्तीविषयी मनात तिरस्काराची भावना असेल. खरं आहे ना. मग तशाच कोणी तुम्हाला उद्देशून गुन्हेगार शब्द वापरला तर बापरे, तळपायाची आग मस्तकालाच जाईल ना. सर्वांगाचा तर तिळपापड होईल. आणि मग बोलणारा समोर असेल तर जाऊ द्या. परंतु आता जरा शांत होऊन थंड डोक्याने पुढील वाक्य वाचा आणि खूप गंभीरतेने विचार करा. कोणी ईश्वरभक्त विचारवंतांनी म्हटलेलंच आहे की जे सत्कार्य करणं तुम्हाला सहज शक्य आहे ते सत्कार्य तुम्ही करत नसाल म्हणजे आळस, कंटाळा, लापरवाही किंवा बेजबाबदारपणा, पळपुट्या मनोवृत्तीच्या अशा आणि इतर कोणत्याही कारणाने तर तुम्ही ईश्वराच्या घरी गुन्हेगार आहात. आता बोला. ईश्वर घरचा गुन्हेगार व्हायचं नसेल तर सत्कार्य करीत राहिलं पाहिजे, केलंच पाहिजे. आणि प्रत्येक सत्कार्य आमच्या दृष्टीने मौन प्रार्थनाच आहे. आणि म्हणून लेखाच्या सुरुवातीचं वाक्य पुन्हा एकदा वाचा. प्रार्थनेची शक्ती जगातील सर्वात मोठी शक्ती आहे. आता या वाक्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून आपण सारे आपल्या स्वतःसाठी, आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी, साऱ्या मानवजातीच्या जी विनाशाच्या टोकावर येऊन पोचलेली आहे तिच्या कल्याणासाठी प्रार्थना सुरू करा. आजपासून, आत्तापासून. चला, व्हा तयार. इथेच आपण आपलं 5वं प्रकरण संपवणार आहोत.